येस. हे सगळ्यांनी म्यूट करायचं, मीच करते. तर आज आपण महत्वाचा पाठ बघणार आहे. 24 बॉडी पॉइंट्स. आपल्या शरीरामध्ये जे 24 बॉडी पॉइंट्स आहेत त्याला आपण रेकीचं हिलिंग कसं द्यायचंय विथ अफर्मेशन्स. अफर्मेशन्स सहित, सूचनांसहित रेकीचं हिलिंग कसं द्यायचंय ते आपण बघणार आहोत. आता बघा, हे 24 बॉडी पॉइंट्स आहेत, त्याची इमेज नंतर सेशन झाल्यानंतर मी ग्रुपवरती ऍड करेलच. पण लक्षात आहे, 24 बॉडी पॉइंट्स आहेत. असं नाहीये की आजारी पडल्यानंतर किंवा एखादा पार्ट तुमचा दुखायला लागला तरच आपल्याला या बॉडी पॉइंट्सना हिलिंग द्यायचंय. नाही, बिलकुल नाही. जर तुम्हाला हेल्दी लाईफ पाहिजे, निरोगी शरीर हवं असेल, हेल्दी शरीर हवं असेल, स्वस्थ शरीर हवंय, तर आपल्याला डेली बेसिसवरती या 24 बॉडी पॉइंट्सना आपल्याला त्याला रेकीचं हिलिंग देणं गरजेचं आहे. फक्त आजारी पडल्यावर किंवा एखादा पार्ट खूप दुखायला लागला तरच आपण हिलिंग द्यायचे असं नाही. मुळात आजारी पडूच नये त्याच्यासाठी आपल्याला ही हिलिंग द्यायचंय. ठीक आहे, तर बघूया आता. आणि हे 24 बॉडी पॉइंट्स आहेत. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही सगळ्या 24 बॉडी पॉइंट्सना डेली तुम्ही हील करू शकता. पण काही वर्किंग्स पण आहेत, ठीक आहे, तर घाई गडबडीमध्ये, धावपळीमध्ये आपल्याला तेवढा वेळ सकाळी नाही मिळत. मग तुम्ही हे 24 बॉडी पॉइंट्स ते डिवाइड करू शकता की सकाळी अर्धे, दुपारी अर्धे आणि संध्याकाळी अर्धे, रात्री. ओके, अशा पद्धतीने तुम्ही थोड्या थोड्या बॉडी पॉइंट्सना तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकतात. ठीक आहे, आता बघूया. फर्स्ट आपण डोळ्यांपासून सुरुवात करणार आहे. ओके, तर बघा, ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून ठेवायचा आहे. ओके, तुमच्या चष्म्याचा नंबर वाढला असेल आणि तुम्हाला तो कमी करायचा आहे, तर मग काय करायचंय, कंटिन्यू 1 महिना 21 दिवस आपल्याला आपल्या डोळ्यांना रेकीचं हिलिंग द्यायचंय. कशा पद्धतीने द्यायचंय ते मी शिकवणार आहे. पण ऍटलिस्ट 3 मिनिट तरी तुम्हाला दररोज तुमच्या डोळ्यांना रेकीचं हिलिंग द्यायचंय. प्रत्येक पॉइंटवर 3-3 मिनिटं आपल्याला रेकीचं हिलिंग द्यायचं आहे. ठीक आहे, आणि बघा, खूप चमत्कारिक पद्धतीने तुमचा चष्म्याचा नंबर सुद्धा कमी होईल. पण सातत्य पाहिजे आणि मनापासून, श्रद्धेने, विश्वासाने करायला पाहिजे. मी खूप वेळा सांगितलंय, कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर आता बघूया. फर्स्ट ऑफ ऑल सगळीकडे सेम आहे की रेकीला कॉल करायचंय, आभार विधी करायचे, स्वतःचेही आभार मानायचे. समजा तुम्ही घरातल्या मेंबरला कोणत्या त्याचे बॉडी पॉइंट सील करताय, तर एक सेकंड. तर त्या व्यक्तीचेही आभार मानायचे, त्या व्यक्तीचेही नाव घ्यायचं आणि त्याचेही आभार मानायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोटेक्शन शील्ड तयार करायचं, आपल्याला एनर्जी बॉल तयार करायचा आहे. तो सहस्र चक्रावरून आपल्या संपूर्ण बॉडीवरती सोडून द्यायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत सेम प्रोसिजर आहे. प्रत्येक वेळी हिलिंग घेताना आपल्याला स्वतःलाही असेल, इतरांनाही असेल, प्रोटेक्शन शील्ड घेणं, रेकीला कॉल करणं गरजेचं आहे. आता हे 24 बॉडी पॉइंट्स आहेत. तुम्ही म्हणाल, मॅडम प्रत्येक पॉइंटला हिलिंग देताना रेकीला कॉल करायचा का, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचं का? नाही, फक्त सुरुवातीला एकदाच रेकीला कॉल करून प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय. ठीक आहे, चलो आता स्टार्ट करूयात. हातामध्ये एनर्जी क्रिएट करायची आहे. यस कावेरी मॅम, चालेल, रेकॉर्डिंग बघून घ्या. आणि व्हिडिओ सगळ्यांचे ऑन हवेत. फक्त तुम्ही ऑफिसमध्ये, ट्रॅव्हलिंग मध्ये असाल, एवढे सगळेजण ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा ऑफिसमध्ये असणं शक्य नाही. खाली खूप जणांचे व्हिडिओ ऑफ दिसतात आहे. दिवा लावायचं मॅडम? नाही नाही नाही, आपण रेकीचे हिलिंग देतोय. ओके, आणि मी सांगितलं की कंपल्सरी तुम्ही स्वतःच्या नावाने जॉईन व्हायचंय. ओके, चलो, एनर्जी क्रिएट करायची आहे. ओके, आता हे कप शेप मध्ये आपल्या डोळ्यांवरती हात ठेवायचा, डोळ्यांना टच नाही करायचं अजिबात. चष्मा काढून ठेवा. आणि त्या मॅडम, आणखी कोण कोण आहे, चष्मा काढून ठेवा. थँक्यू तुमच्या उपस्थितीबद्दल. मनामध्ये म्हणायचंय. ठीक आहे, ओके, आणि डोळ्यांना टच नाही करायचे. कप शेप मध्ये, पिरामिड शेप मध्ये हात धरायचे. आता आपल्याला रेकीचं हिलिंग, हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत तिथे हिलिंग द्यायचे आणि तोंडामधून अफर्मेशन सुरू ठेवायचे. काय बोलायचे की माझे डोळे निरोगी आहेत, स्वस्थ आहेत. माझे डोळे निरोगी आहेत, स्वस्थ आहेत.
माझ्या या डोळ्यांनी मी हे सुंदर जग खूप छान प्रकारे बघू शकते. माझे डोळे निरोगी आहेत, स्वस्थ आहेत. या डोळ्यांनी मी या दोन्ही डोळ्यांनी मी हे सुंदर जग खूप छान पद्धतीने बघू शकते. आता व्हिज्युअलाइज करायचंय की सहस्रार चक्रामधून एक व्हाईट लाईट आली आणि ती तुमच्या डोळ्यांमध्ये प्रवाहित होतीये. तुमच्या दोन्ही डोळ्यांमध्ये रेकीची दिव्य ऊर्जा, एक व्हाईट लाईट प्रवाहित होते, प्रवाहित होते, प्रवाहित होते. आणि तुमच्या डोळ्यांना ती एनर्जी मिळत आहे. प्रत्येक पॉइंटला आपल्याला 3-3 मिनिटं हिलिंग द्यायचंय. हातामधून व्हायब्रेशन सुरू ठेवायचे आणि अफर्मेशन पण मनामधून सुरू ठेवायचे. ओके, नेक्स्ट पॉइंट. पुन्हा हँड्स रब करायचे. ओके, प्रत्येक बॉडी पॉइंटला एनर्जी देताना एनर्जी फर्स्ट क्रिएट करायची. त्याच्यानंतर आपल्या ब्रेनवरती ठेवायचे, मेंदूवरती कप शेप मध्ये ठेवायचे. येस, आता अफर्मेशन द्यायचे की माझा मेंदू स्ट्रॉंग आहे, तो योग्य पद्धतीने काम करत आहे. माझ्या डोक्यामध्ये नेहमी चांगले आणि सकारात्मक विचारच येतात. माझा ब्रेन खूप स्ट्रॉंग आहे. माझ्या डोक्यामध्ये नेहमी चांगलेच विचार येतात, सकारात्मक विचार येतात. व्हिज्युअलाइज करायचं, एक व्हाईट लाईट तुमच्या ब्रेन पर्यंत पोहोचलेली आहे, ते हील होत आहे. अफर्मेशन सुरू ठेवायचं, रिपीट आणि हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला तिथे हिलिंग द्यायचंय. ओके, आता नेक्स्ट कानावरती हात ठेवायचे आहेत. माझे दोन्ही कान स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. माझे दोन्ही कान स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. व्हिज्युअलाइज करायचं, रेकीची दिव्य ऊर्जा तिथपर्यंत पोहोचलेली आहे, प्रवाहित होत आहे. माझ्या कानांवर नेहमी चांगले शब्द पडतात. माझ्या कानांवर नेहमी चांगले आणि सकारात्मक शब्द पडतात. माझे दोन्ही कान निरोगी आहेत, स्वस्थ आहेत. माझ्या दोन्ही कानांवरती नेहमी चांगले आणि सकारात्मक शब्द पडतात. दिव्य रेकीची ऊर्जा तिथपर्यंत प्रवाहित होताना बघायची आहे, व्हिज्युअलाइज करायची आहे. ओके, आता आपल्या थर्ड आय वरती एक हात पुढून एक हात पाठीमागून कप शेप मध्ये, एक हात पुढून एक हात पाठीमागून. येस, व्हेरी गुड. माझं मस्तिष्क किंवा माझं थर्ड आय हे पॉवरफुल असून तिथल्या सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट आहेत. माझं मस्तिष्क, माझं थर्ड आय हे ऍक्टिव्हेट असून तिथल्या सगळ्या शक्ती पॉवरफुल असून तिथल्या सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट आहेत. माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे.
हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत द्यायचं, अफर्मेशन पण द्यायचं. ओके, नेक्स्ट. आता आपल्या क्राऊन चक्रावर पाठीमागून, क्राऊन चक्रावर पाठीमागून दोन्ही हात पाठीमागे द्यायचे आणि आता अफर्मेशन द्यायचे की माझं क्राऊन चक्र पाठीमागच्या बाजूने चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे. क्राऊन चक्र आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे, ते योग्य प्रकारे काम करत आहेत. माझी इंट्युशन पॉवर वाढलेली आहे. माझी आध्यात्मिक शक्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अफर्मेशन रिपीट देत राहायचंय आणि हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला तिथे रेकीचं हिलिंग द्यायचंय. माझं क्राऊन चक्र व त्याच्या सभोवतीचे सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. दिव्य रेकीची व्हाईट ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवाहित होताना बघायची आहे, व्हिज्युअलाइज करायची आहे. आमची आध्यात्मिक पॉवर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ते चार्ज ऍक्टिव्हेट आणि बॅलन्स आहे. येस. आता मी चार्ट लावते, त्या चार्टनुसार बघून तुम्ही सगळ्यांनी करायचंय. सॉरी, लेवल 1. इमेज लावते मी, बघा चार्ट 24 बॉडी पॉइंट्सचा, तो बघायचा सगळ्यांनी. थोडस झूम करते. 4 झाले ना? ओके, 5 नंबर 6 नंबरची इमेज बघायची सगळ्यांनी. ओके, आपल्या थ्रोट चक्रावरती एक हात पुढून गळ्यावर आणि एक हात पाठीमागून गळ्यावर. एक हात पुढून आणि एक हात पाठीमागून. आपलं विशुद्धी चक्र म्हणजेच आपलं थ्रोट चक्र आपल्याला हील करायचंय. एक हात पुढून आणि एक हात पाठीमागून. ठीक आहे. मॅम त्याला टच करायचं का वरती ठेवायचं थोडं? नाही, थोडासा गॅप ठेवायचा मॅडम, टच नाही करायचं. ठीक आहे. आणि ही इमेज मी ग्रुपवरती नंतर सगळ्यांसाठी तिथे फॉरवर्ड करेन. ओके. गळ्यावरती एक हात पुढून एक हात पाठीमागून. आता अफर्मेशन द्यायचंय की माझं थ्रोट चक्र, थायरॉइड आणि त्या चक्रासंबंधी सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. माझं थ्रोट चक्र, थायरॉइड आणि त्या चक्रासंबंधी सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. इमेज दिसते सर्वांना? एक सेकंड. 6 नंबरची इमेज बघा. 6 नंबर. माझं थ्रोट चक्र आणि त्या संबंधीचे सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. ते सगळे योग्य प्रमाणात काम करत आहेत. तोंडातून अफर्मेशन सुरू ठेवायचे आणि हातातून हिलिंग चालू ठेवायचे. प्रत्येक चक्रावर आपल्याला 3-3 मिनिटं हील करायचंय. आता नेक्स्ट आहे 7 नंबरची इमेज बघा. 7 नंबर. दोन्ही हात गळ्यावरती पुढून, दोन्ही हात गळ्यावरती पुढून घ्यायचं. थोडं आणि झूम करते. मॅडम चष्मा घातला तर चालेल का? हा ठीक आहे, आता घाला. डोळ्यांना हिलिंग देताना चष्मा काढायचा. हा दिसत नव्हतं ना म्हणून. ओके, चालेल. दोन्ही हात गळ्यावरती पुढून ठेवायचे. 7 नंबरची इमेज बघा. आता आपल्याला अफर्मेशन द्यायचे की माझं थ्रोट चक्र, थायरॉइड हे सगळं चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे. माझं संवाद कौशल्य खूप छान आहे. कम्युनिकेशन स्किल खूप छान आहे, उत्तम झालेलं आहे. आणि दिव्य रेकी शक्ती योग्य प्रमाणात माझ्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित होते. दिव्य रेकीची ऊर्जा बघायची आहे. एक व्हाईट कलरची लाईट तुमच्या थ्रोट चक्रामध्ये योग्य प्रमाणामध्ये प्रवाहित होताना पाहायची आहे.
आता दोन्ही हात आपल्या हार्ट चक्रावरती म्हणजेच हृदय चक्रावरती 8 नंबरची इमेज बघायची आहे. दोन्ही हात तुमच्या हार्ट चक्रावरती हार्ट चक्रावर ठेवायचे. माझं हार्ट चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव सगळे ऑर्गन्स हे ऍक्टिव्हेट आहेत. माझं हार्ट चक्र आणि त्याच्या सभोवतीचे सगळे अवयव ऍक्टिव्हेट आहेत आणि ही दिव्य रेखेची शक्ती योग्य प्रमाणात माझ्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. व्हिज्युअलाइज करा की ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट आली आहे आणि ती तुमच्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत आहे आणि त्या व्हाईट लाईट मध्ये तुमचं हार्ट चक्र अनाहत चक्र हे चार्ज ऍक्टिव्ह आणि बॅलन्स होते, ते हील होते. त्याचं हिलिंग होताना पाहायचंय. आता नेक्स्ट 9 नंबरची इमेज आपलं मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या 4 बोटं वरती. मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या 4 बोटं वरती. पण हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला कुठे बघायचे आहेत? मणक्यामध्ये. जे चक्रांचे मी सांगते ना, हार्ट चक्र, मणिपूर चक्र, ते आपल्याला कुठे बघायचे आहेत? मणक्यामध्ये. ठीक आहे. नाभीच्या 4 बोटं वरती हात ठेवायचा आहे, पिरामिड शेपमध्ये, कप शेपमध्ये. आणि आता काय बोलायचंय की माझे मणिपूर चक्र आणि मणिपूर चक्रामधले सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. माझे मणिपूर चक्र आणि मणिपूर चक्रामधले सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रात प्रवाहित होताना कल्पना करायची, व्हिज्युअलाइज करायचंय. ओके. आता 10 नंबरची इमेज तुमच्या किडनीज वरती, उजव्या बाजूच्या किडनीवरती दोन्ही हात ठेवायचे. या इमेज मध्ये बघा 10 नंबरच्या उजव्या बाजूच्या किडनीवरती हात ठेवायचे. अफर्मेशन द्यायचं की माझ्या राईट साईडची किडनी पॅनक्रियाज हे बॅलन्स व ऍक्टिव्हेट आहेत. व्हाईट प्रकाश बघायचा आहे एक आणि त्या रेखेच्या दिव्य ऊर्जेमध्ये व्हाईट कलरमध्ये तुमची ती किडनी पूर्णपणे तिकडे योग्य प्रमाणामध्ये हील होत आहे, बरी होत आहे. कल्पना करायची आहे तुमच्या किडनीपर्यंत रेखीची दिव्य ऊर्जा पोहोचलेली आहे. एक व्हाईट कलर पोहोचलाय, त्याच्यामध्ये तुमची किडनीचं हिलिंग होत आहे. ती एनर्जी फील करायची आहे आणि ते व्हायब्रेशन सुद्धा फील करायचंय. ओके. आता 11 नंबरची इमेज दोन्ही हात आपल्या फुफ्फुसांवर ठेवायचे, लंग्स वरती दोन्ही हात ठेवायचे. ओके. ते आणखी झूम होत नाही आता. 11 नंबरची इमेज बघा, दोन्ही हात आपल्या लंग्स वरती ठेवायचे. आता अफर्मेशन द्या की माझे दोन्ही लंग्स हेल्दी आहेत, माझे दोन्ही फुफ्फुस हेल्दी आहेत. डिवाइन एनर्जी मोठ्या प्रमाणात माझ्या फुफ्फुसांमध्ये प्रवाहित होत आहे. माझे दोन्ही लंग्स हेल्दी आहेत आणि डिवाइन एनर्जी रेखीची दिव्य ऊर्जा माझ्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये प्रवाहित होत आहे. माझे दोन्ही लंग्स योग्य पद्धतीनं काम करत आहेत. माझे दोन्ही लंग्स योग्य पद्धतीनं काम करत आहेत.
ओके. आता नंतर 12 नंबरची इमेज बघा. दोन्ही हात आपल्या डाव्या बाजूच्या किडनीवरती ठेवायचे. दोन्ही हात आता आपल्या डाव्या बाजूच्या किडनीवरती ठेवायचे. अफर्मेशन द्या की माझी लेफ्ट साइडची किडनी ऍक्टिव्हेट आहे. माझ्या लेफ्ट साइडची किडनी ऍक्टिव्हेट आहे. योग्य प्रमाणात तिकडचे सगळे अवयव काम करत आहेत आणि रेकीची दिव्य ऊर्जा एक व्हाईट लाईट तुमच्या या किडनी पर्यंत पोहोचलेली बघायची आहे, प्रवाहित होताना बघायची आहे किडनीमध्ये. व्हिज्युअलाइज करायचंय, एनर्जी आणि व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. नेक्स्ट आता दोन्ही हात आपल्या कुठे ठेवायचे? पोटाजवळ, स्वादिष्ठान चक्र. दोन्ही हात पोटाजवळ, नाभीच्या 4 बोटं खाली. माझं स्वादिष्ठान चक्र, त्याचबरोबर त्याच्या भोवतीचे सगळे अवयव हे चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. माझं स्वादिष्ठान चक्र आणि त्याच्या सभोवतीचे सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत आणि तिथं दिव्य रेकीची शक्ती योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे असं व्हिज्युअलाइज करायचंय. स्वादिष्ठान चक्रापर्यंत व्हाईट लाईट पोहोचलेली आहे, त्याच्यामध्ये ते हील होत आहे असं कल्पना करायची आहे. नेक्स्ट आहे रूट चक्र, मूलाधार चक्र. सगळ्यात खालून आणि सगळ्यात पहिलं चक्र आपल्या शरीरातलं रूट चक्र. मूलाधार चक्रावर हात ठेवायचे. माझं रूट चक्र किंवा माझं मूलाधार चक्र आणि त्याचबरोबर त्या चक्रासंबंधित सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. लक्षात ठेवा, लेडीजने मुख्यतः हे 13 नंबर स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र का रोज त्याचं हिलिंग करणं गरजेचं आहे मी सांगितलंय 13-14 नंबरची इमेज. कारण लेडीजना जे मुख्यतः आजार असतात ना, गर्भपिशवी संबंधीचे आजार, पीसीओडी असेल, त्याच्यानंतर मूत्राशयाचे आजार असतील, ओके, मूत्रदोष असतो आणि प्रेग्नेन्सी लेट राहत असेल किंवा राहतच नाहीये, तर हे सगळे कशामुळे होतात? स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्रामध्ये बिघाड झाल्यामुळे. त्यामुळे ह्या 2 चक्रांचं डेली 10 ते 15 मिनिटं आपल्याला हिलिंग करायचंय. ठीक आहे. तोंडामधून अफर्मेशन रिपीट देत राहायचंय, हातातून हिलिंग देत राहायचंय आपल्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती ठेवायचे आहेत. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती आणि आता अफर्मेशन द्या. माझे दोन्ही गुडघे योग्य पद्धतीनं काम करत आहेत. माझे दोन्ही गुडघे योग्य पद्धतीनं काम करत आहेत आणि त्यामधील सगळे अवयव चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. रेकीची दिव्य ऊर्जा तुमच्या दोन्ही गुडघ्यांपर्यंत प्रवाहित होताना बघायचे. दोन्ही गुडघ्यांमध्ये रेकीची व्हाईट लाईट दिव्य ऊर्जा पोहोचलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे गुडघे हील होत आहेत. त्याच्यानंतर दोन्ही पायांच्या टाचांवरती हात ठेवायचे. दोन्ही पायांच्या टाचा, माझ्या दोन्ही पायांच्या टाचा ऍक्टिव्हेट आहेत व मी खूप छान उत्तम प्रकारे चालू फिरू शकते, हिंडून फिरू शकते. माझ्या दोन्ही पायांच्या टाचा चार्ज ऍक्टिव्हेट आहेत
आणि मी खूप छान प्रकारे चालू फिरू शकते, हिंडू फिरू शकते, असे अफर्मेशन द्यायचंय. आणि तिथपर्यंत रेकीची दिव्य ऊर्जा, व्हाईट कलरची एनर्जी पोहोचलेली पाहायची आहे. ओके, नेक्स्ट आपल्या पायांचे तळवे. पायांच्या तळवे. ओके, माझ्या दोन्ही पायांचे तळवे चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. दिव्य रेखी ऊर्जा योग्य प्रमाणात इथं प्रवाहित होत आहे. माझ्या दोन्ही पायांचे तळवे चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. रेखीची दिव्य ऊर्जा तिथे योग्य प्रमाणात प्रवाहित होते. ते योग्य प्रकारे काम करत आहेत. ठीक आहे, नंतर 18 नंबरची इमेज आपल्या दोन्ही शोल्डर्सला पाठीमागून. ज्यांना शोल्डरमध्ये पेन आहे, खांदेदुखीचा त्रास होतो, मान दुखते, खांदे दुखतात, तर त्यांनी हे डेली करायचंय. माझे दोन्ही हात, माझे दोन्ही शोल्डर स्वस्थ, निरोगी व ऍक्टिव्हेट आहेत. माझे दोन्ही हात, माझे दोन्ही शोल्डर स्वस्थ, निरोगी आणि ऍक्टिव्हेट आहेत. रेकीची दिव्य ऊर्जा तिथपर्यंत योग्य प्रकारे पोहोचलेली आहे. व्हिज्युअलाइज करायचंय की एक व्हाईट लाईट तुमच्या शोल्डर पर्यंत आलेली आहे, तिथे प्रवाहित होतीये. एक हात बॅक साइडनी मानेवरती, पुढचा पुढचा पॉइंट. एक हात सॉरी दोन्ही हात एका खाली एक असे मानेवरती ठेवायचे. दोन्ही हात एका खाली एक मानेवरती ठेवायचे. आपलं विशुद्धी चक्र मागच्या बाजूने आपल्याला हील करायचंय. आणि आता अफर्मेशन द्यायचंय की माझी मान हेल्दी व स्वस्थ आहे. माझी मान हेल्दी व स्वस्थ आहे. आणि माझं थ्रोट चक्र मागच्या बाजूने चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे. प्रत्येक वेळेला रेकीची दिव्य ऊर्जा त्या पॉइंट पर्यंत जात आहे, त्या पॉइंट मध्ये प्रवाहित होत आहे, असं बघायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. हो, दोन्ही हात, पुढचा पॉइंट आहे, दोन्ही हात पाठीमागून हार्ट चक्रावरती. दोन्ही हात पाठीमागून हार्ट चक्रावरती. काही प्रॉब्लेम नाहीये, जिथपर्यंत तुमचा हात जाईल ना तिथपर्यंत न्या, काही अडचण नाहीये. जेवढा जाईल तेवढा न्या हार्ट चक्रावरती. नसेल पोहोचत, आपल्याला फोर्सफुली काही करायचं नाहीये, जेवढा जाईल शक्य असेल तेवढाच न्यायचंय. ओके, माझं बॅक साइडचं हार्ट चक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे. माझं अनाहत चक्र पाठीमागच्या बाजूने चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे. आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. त्याच्या भोवतीचे सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत.
आता नेक्स्ट आहे 21 नंबरची इमेज बघा. नाभीच्या 4 बोट खाली, नाभीच्या 4 बोट वर, मागच्या बाजूने मणिपूर चक्र. 21 नंबरची इमेज, नाभीच्या 4 बोट वरती मणिपूर चक्र. माझं मणिपूर चक्र, दोन्ही हात त्याच्यावर ठेवायचे. माझं मणिपूर चक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे. त्यातील सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. माझं मणिपूर चक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे. त्यातील सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. नेक्स्ट आहे बॅक साईडच्या किडनीवरती, दोन्ही बाजूला डाव्या उजव्या किडनीवरती पाठीमागून अफर्मेशन द्यायचे. माझ्या दोन्ही किडनीज हेल्दी आहेत, ऍक्टिव्हेट आहेत आणि रेकीची ऊर्जा प्रॉपर तिथपर्यंत पोहोचत आहे. माझ्या दोन्ही किडनीज हेल्दी आहेत, ऍक्टिव्हेट आहेत आणि रेकीची ऊर्जा प्रॉपर तिथपर्यंत पोहोचत आहे, संतुलित होत आहे. ठीक आहे. रेकीची दिव्य ऊर्जा दोन्ही किडनीपर्यंत पोहोचत आहे. त्याच्यामध्ये तुमच्या किडनी हील होत आहेत, चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स होत आहेत, असं बघायचंय. ठीक आहे. नेक्स्ट आहे 23 नंबरची इमेज. दोन्ही हात पाठीमागून आपल्या स्वादिष्ठान चक्रावर, म्हणजे नाभीच्या 4 बोट खाली पाठीमागून अफर्मेशन द्यायचं. माझं स्वादिष्ठान चक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स आहे. त्यातील सर्व अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. व्हिज्युअलाइज करायचे. रेकीची दिव्य ऊर्जा एक व्हाईट लाईट तिथपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं स्वादिष्ठान चक्र हील होत आहे, ते चार्ज होत आहे. नेक्स्ट 24 नंबरची इमेज. हे सर्वांनी डेली करायचंय. सेशन झाल्यानंतर मी ही इमेज ग्रुपवरती टाकून देईन. ठीक आहे. आपले दोन्ही हात मागच्या बाजूने आपल्या रूट चक्रावर म्हणजेच मूलाधार चक्रावर, पाठच्या बाजूनी मूलाधार चक्रावर ठेवायचे आणि आता अफर्मेशन द्यायचे की माझे रूट चक्र आणि त्याच्या भोवतीचे सर्व अवयव योग्य प्रमाणात योग्य पद्धतीनं काम करत आहेत. रेकीची दिव्य ऊर्जा माझ्या मूलाधार चक्रापर्यंत प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. व्हिज्युअलाइज करायचंय, कल्पना करायची की एक व्हाईट लाईट, रेकीची दिव्य ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत पोहोचलेली आहे, तिथं प्रवाहित होते आणि त्या व्हाईट लाईटमध्ये, त्या दिव्य प्रकाशामध्ये तुमचं मूलाधार चक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स होत आहे, ते हील होत आहे, त्याचं हिलिंग होत आहे, असं व्हिज्युअलाइज करायचंय. ठीक आहे. आता दोन्ही हात जोडायचे, दोन्ही हात जोडायचे आणि आता संपूर्ण शरीर आपलं व्हिज्युअलाइज करायचंय, संपूर्ण बॉडी व्हिज्युअलाइज करायची आणि आता अफर्मेशन द्यायचंय की माझं संपूर्ण बॉडी, माझं संपूर्ण शरीर दिव्य रेकीच्या ऊर्जेने भरून गेलेलं आहे. माझी संपूर्ण बॉडी, माझं संपूर्ण शरीर दिव्य रेकीच्या ऊर्जेने भरून गेलेलं आहे. ते योग्य पद्धतीनं काम करत आहे, हेल्दी आहे, असे अफर्मेशन द्यायचे.
व्हिज्युअलाइज करायचंय की तुमची संपूर्ण शरीर, तुमची बॉडी व्हाईट लाईटने प्रकाशित झालेली आहे, व्हाईट लाईटने भरून गेलेली आहे. तुम्ही हेल्दी आहात, निरोगी आहात असे अफर्मेशन द्यायचे आणि व्हिज्युअलाइज करायचंय. तुमच्या शरीरातील सर्व अवयव योग्य पद्धतीने काम करत आहेत. स्वतःला हेल्दी बघायचंय, निरोगी बघायचंय. आणि आता थँक्स गिव्हिंग करायचंय. थँक्यू, 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 थँक्यू दिव्य रेकी शक्ती. थँक्स टू मी. थँक्यू युनिवर्स. ओके, याच्यानंतर काय करायचंय कोण सांगेल? आता काय करायचंय हिलिंग देऊन झाल्यानंतर? कॉर्ड कटिंग. कॉर्ड कटिंग. व्हेरी गुड. कसं आहे? मी सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा आणि बाधांपासून स्वतःला मुक्त केलेलं आहे. नाभीजवळ जाऊन 3 वेळा कट कट कट. ओके, ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. आता सगळ्यांनी महत्वाचं इकडे लक्ष द्यायचंय. आपल्या रेकी लेवल 1चा इथपर्यंत 5 दिवसांचं सेशन कंप्लीट झालेलं आहे. उद्या आपला शक्तिपात असणार आहे. ठीक आहे. तुम्ही काही प्रश्न विचारायच्या आधी मी सगळ्या डिटेल्स देते. ओके, काही जणांना पेशन्स नसतात. प्रश्न तुमची उत्तरे याच्यातून मिळून जातील. सेशन संपल्यानंतर प्रश्न विचारायचे. पहिला आहे उद्या आपल्याला शक्तिपात दिला जाणार आहे. शक्तिपात म्हणजे काय तर मी आधी सांगितले की अट्युनमेंट किंवा दीक्षा म्हणतो आपण त्याला. डे 1ला सांगितलं होतं. ठीक आहे. काही नवीन असतील त्यांच्यासाठी. तर शक्तिपातमध्ये काय केलं जातं की ब्रह्मांडातली जी ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी आणि तुमच्या बॉडीमधले 7 चक्र हे थोड्याफार प्रमाणात ओपन करून ते त्या ब्रह्मांडातल्या युनिव्हर्सची ब्रह्मांडातली जी ऊर्जा आहे त्याच्यासोबत कनेक्ट केले जाते आणि अशा प्रकारे तुम्हाला रेकीचा शक्तिपात मिळतो, ती दीक्षा मिळते. आणि दीक्षा मिळाल्यानंतर ती विद्या तुम्ही इझिली ग्रहण करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला आणि इतरांना सुद्धा रेकीचं हिलिंग देऊ शकता. ठीक आहे. तर याच्यासाठी शक्तिपात आहे. आणि शक्तिपात जसे म्हटलं की कोणतीही विद्या ही फ्रीमध्ये नाही घ्यायची. त्यामुळे शक्तिपाताचे नॉमिनल चार्जेस आपण 151 रुपये ठेवलेले आहेत. हे कंपल्सरी नाहीये कोणाला शक्तिपात. ज्यांना हवाय ते अटेंड करू शकतील. ठीक आहे. ज्यांना शक्तिपात घ्यायचं त्यांनी घ्यायचं. मी कोणालाही फोर्स करणार नाहीये की शक्तिपात घ्या, दीक्षा घ्या. ज्यांना हवे ते ऑलवेज वेलकम. ठीक आहे. आणि याच्यासाठी आपण वेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप वगैरे काही बनवणार नाहीये. शक्तिपातचे 151 रुपये मी ग्रुपवरती माझा फोन पे नंबर देईन, त्याच्यावरती भरायचं. आणि ग्रुपवरती फक्त तुमचं पूर्ण नाव असलं पाहिजे आणि तुम्ही सध्या कुठे, मूळ गाव नाही बरं का, तुम्ही आता कुठे राहता ते सिटी किंवा गाव तिथे मेन्शन करायचंय. ठीक आहे. आता शक्तिपाताचे रूल्स तुम्हाला सांगते काही. तर उद्या सकाळी 6 वाजता आपला शक्तिपात होईल. ठीक आहे. उद्या सकाळी 6 वाजता. फक्त हार्डली अर्ध्या तासाचा असतो. काही वेळ वगैरे आपला जाणार नाही. लेक्चर नाहीये, फक्त शक्तिपात विधी असणार आहे अर्ध्या तासाचा. त्याच्यामध्ये कुणीही ब्लॅक कपडे वापरायचे नाहीयेत. काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीयेत. हलक्या रंगाचे कपडे वापरायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर पायामध्ये सॉक्स घालून बसायचे. बसायला एखादं आसन हवंय. डायरेक्ट फरशीवरती, जमिनीवरती नाही बसायचं. बसायला आसन पण हवंय. त्याच्यानंतर पाणी सोबत ठेवायचं 1 ग्लासभर. त्याच्यानंतर दिवा कंपल्सरी लावायचा आहे. ओके, 1 दिवा कंपल्सरी लावायचा आहे. अगरबत्ती कंपल्सरी हवी आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, परफ्यूम वगैरे असेल अत्तर तर ते लावून बसा. ठीक आहे. आणखी महत्वाचं की व्हिडिओ सगळ्यांचा ऑन असला पाहिजे. व्हिडिओ बंद असेल तर शक्तिपात मिळणार नाही. ठीक आहे. ऑफिसमध्ये, ट्रॅव्हलिंगमध्ये हे सेशन अटेंड करणं ठीक आहे, पण शक्तिपात मग तुम्हाला तसं पोहोचणार नाही. आणि व्हिडिओ बंद असेल तर मी रिमूव्ह करणार. ज्यांचा व्हिडिओ ऑन आहे त्यांनाच फक्त शक्तिपात मिळेल. आणि व्हिडिओ असा ऑन करायचा, तुमचा कॅमेरा असा सेट असला पाहिजे की तुम्हाला नाभीपर्यंत पूर्ण तुम्ही दिसायला हवेत मला सगळेजण. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा शक्तिपात चालू होईल तेव्हा म्यूट केलं जाईल. पूर्ण शक्तिपात होईपर्यंत कुणीही डोळे उघडायचे नाहीयेत आणि कुणीही मध्ये बोलायचं नाहीये. ओके. शक्तिपातामध्ये मी काही सूचना देते तेवढ्याच फॉलो करायचं. मध्ये मध्ये माझा तुम्हाला आवाज येईल, मध्ये आवाज येणार नाही. जेव्हा आवाज येत नाहीये तेव्हा तिथे प्रोसिजर सुरू असते. त्यामुळे मध्येच पुन्हा अनम्यूट करून कोणीही बोलायचं नाहीये. मी परमिशन काढून घेणार आहे अनम्यूटची पण. शक्तिपात पूर्ण होईपर्यंत शेवटपर्यंत कुणालाही बोलता येणार नाहीये. त्यामुळे तिथे मेसेज पण करून डिस्टर्ब करायचं नाही, बाकीच्यानेही होतं. शेवटपर्यंत डोळे उघडायचे नाही. मी जेव्हा सूचना देईल की तुमचा शक्तिपात कंप्लीट झालाय, आता तुम्ही डोळे उघडू शकता, त्याच वेळेला डोळे उघडायचे आहेत. ठीक आहे. सगळ्या सूचना मिळाल्या शक्तिपाताच्या? हो. ठीक आहे. आता डेली प्रॅक्टिस तुम्ही काय करायचे थोडंसं 2-3 मिनिटांमध्ये सांगते.
रोज रेकीला कॉल करायचंय, रोज रेकीचं प्रोटेक्शन शिल्ड आपल्याला रोज सकाळी घ्यायचंय. मेडिटेशन करायचंय ऍटलिस्ट 5 ते 10 मिनिट. जे बिगिनर असतील तर तुम्ही काय करायचंय की युट्यूबवर एखादं म्युझिक लावू शकता किंवा तुमचा जो इष्टदैवत कुलदैवताचा मंत्र आहे तो म्हणू शकता. ठीक आहे. 7 चक्रांचं मेडिटेशन दररोज करायचंय. डे 2 मध्ये 7 चक्राचं मेडिटेशन दिलेलं आहे. डे 2 चं पुन्हा बघा, नाही तर ग्रुपवरती पुन्हा एकाने टाकलं ना की मॅडम कसं करायचं मेडिटेशन आम्हाला माहित नाही, काही जण नवीन जॉईन झालेत, एकाने टाकलं की सगळेच टाकतात. म्हणून आधीच सांगते, डे 2 मध्ये 7 चक्राचं मेडिटेशन आपण घेतलंय. रेकी लेवल 1 चा डे 2 चा व्हिडिओ बघा. त्याच्यानुसार 7 चक्रांचं मेडिटेशन दररोज करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं अन्न पाणी चार्ज करायचंय डेली. आठवड्यातून 2 वेळा मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. आठवड्यातून 2 वेळा मिठाने आपला ऑरा क्लीन करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं घर सुद्धा आठवड्यातून 2 वेळा मिठाच्या पाण्याने स्वच्छ करायचे, अफर्मेशन द्यायचंय. ठीक आहे. काल शिकवलं ना अफर्मेशन, हो. घराचा ऑरा कसा हो. क्लीन करायचा, तर हो, त्या हो. पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि अफर्मेशन द्यायचंय की या पाण्याने माझं घर स्वच्छ केल्यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी कायमस्वरूपी नष्ट झाली आहे. ओके. खूप मिरेक्युलस रिझल्ट तुम्हाला मिळतील. ठीक आहे. अशा पद्धतीने टेक्निक करायचे, मेडिटेशन करायचे, ग्राउंडिंग करायचंय. ओके. रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकला जात असाल तर 5 मिनिटं गवतावरती अणवाणी पायांनी किंवा जमिनीवरती चालायचे अणवाणी पायांनी. ठीक आहे. प्रोटेक्शन शिल्ड रोज घ्यायचे, कंपल्सरी विसरायचं नाहीये. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही हिलिंग द्याल किंवा दिवसभर तुम्ही जॉबला जाता, आता काही जणांचे प्रश्न असे येतात की मॅडम आम्ही सकाळी रेकीला कॉल करते, प्रोटेक्शन शिल्ड घेतोय, त्याच्यानंतर कॉर्ड कटिंग करतो, मग आमचं प्रोटेक्शन पण गेलं का? नाही, कुठं जात नाही. ते प्रोटेक्शन शिल्ड का तुम्हाला घ्यायला सांगते, कारण 24 तासासाठी तुमची एनर्जी लॉक होते, तुम्हाला 24 तासासाठी प्रोटेक्शन मिळतं, म्हणून दररोज प्रोटेक्शन शिल्ड घ्यायचं आहे. ओके. ठीक आहे. आता कॉर्ड कटिंग कधी करायचंय? संध्याकाळी जेव्हा तुम्ही जर वर्किंग असाल तर आपलं काय होतं, दिवसभरात सगळीकडे फिरणं होतं, खूप लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये येतो आपण, संपर्क होतो, आपल्याला माहित नाही कोणाची एनर्जी कशी आहे. म्हणून काय करायचंय की संध्याकाळी घरी आल्यानंतर झोपण्याच्या आधी फक्त कॉर्ड कटिंग करायचं, बाकी काही करायचं नाही. ठीक आहे. की एवढंच, सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती ऊर्जांपासून मी स्वतःला मुक्त केलंय, कट कट कट, एवढंच करायचं आहे. ठीक आहे. प्रश्नोत्तरी नंतर विचारायचे मॅडम, सेशन कंप्लीट झाल्यानंतर सगळ्यांनी. ठीक आहे. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच्यातून मिळून जातील. आता आपला लेवल 1 संपलेला आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न आणि मेसेजेस येतात, कॉल येतात की मॅडम आम्हाला पुढची लेवल शिकायची आहे, लेवल 2 किंवा किती लेवल असतात त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे. तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये आता इन्फॉर्मेशन देत आहे. ठीक आहे. काही पीपीटी दाखवते तुम्हाला. लेवल 2, 3 आणि 4 ह्या एकत्र मिळून आपलं मास्टर लेवल आहे. दुसरी, तिसरी आणि चौथी लेवल मिळून आपला रेकीचा मास्टर लेवलचा आहे, पेड कोर्स आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक लेवलची वेगवेगळी अटेनमेंट मिळते. आता जशी रेकी लेवल 1 ची उद्या मिळेल, लेवल 2 नंतर तुम्हाला एक दीक्षा मिळते, लेवल 3, 4 नंतर एक दीक्षा मिळते तुम्हाला. ठीक आहे. आणि लेवल 2 चा सिलेबस पूर्ण वेगळा आहे, लेवल 3, 4 चा सिलेबस पूर्ण वेगळा आहे. कशा पद्धतीने तुम्हाला त्या कोर्समध्ये काय काय मिळणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते, एक सेकंड. तर सगळ्यांनी बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात. विराज स्क्रीनशॉट घ्यायला ये रे. ओके. आता हा बघा, हा रेकी मास्टर लेवल, लेवल 2, 3 आणि 4 मिळून आपला हा कोर्स आहे. ठीक आहे. याच्यामध्ये लेवल 2 मध्ये सिलेबस काय बघा, सेकंड लेवल मध्ये लेवल हा पूर्ण सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला याचा एक शक्तिपात दिला जाणार आहे. याच्यामध्ये रेकीचे सिम्बॉल्स आहे. सिम्बॉल्स म्हणजे काही पॉवरफुल चिन्ह असतात. ठीक आहे. कशा पद्धतीने आहेत, तर ती चिन्ह आपल्याला हाताने हवेमध्ये जस्ट ड्रॉ करायची असतात, हवेमध्ये काढायची असतात, किंवा ज्या व्यक्ती आणि वस्तूवरती तुम्हाला हिलिंग द्यायचंय तिथं आपल्याला ती चिन्ह काढायची असतात. अतिशय पॉवरफुल, शक्तिशाली अशी चिन्ह असतात. विदिन अ डे, 1 डे, 2 डे तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. त्याच्यानंतर डिस्टन्स रेकी म्हणजे काय, तर दूरस्थ रेकी. लेवल 1 मध्ये तुम्ही फक्त स्वतःला हिलिंग देऊ शकता, किंवा आता जसं आपण पेन, अन्न, पाणी किंवा फाईल कशी चार्ज करायची ते आपण शिकवले. लेवल 2 मध्ये तुम्ही डिस्टन्स रेकी म्हणजे दूरस्थ रेकी देऊ शकता. म्हणजेच तुम्ही आता इथे बसल्या जागी, आणि समजा तुमचा पेशंट कुठे आउट ऑफ सिटी आहे, आउट ऑफ कंट्री आहे, समजा अमेरिकेमध्ये, दिल्लीला, कुठेही आहे, इथे बसल्या जागेहून तुम्ही त्याला रेकीचं हिलिंग देऊ शकता. त्याचे कोणतेही आजार तुम्ही दूर करू शकता. त्याच्या आयुष्यातले कुठलेही ब्लॉकेजेस, कुठलेही प्रॉब्लेम तुम्ही रेकीचं हिलिंग देऊन बरे करू शकता.
त्याच्यानंतर आहे विश बॉक्स. विश बॉक्स म्हणजे हा कसा तयार करायचा, तुमच्या कोणत्याही छोट्या मोठ्या इच्छा कशा लवकरात लवकर आकर्षित करून घ्यायच्या, कशा मॅनिफेस्ट करायच्या, ती टेक्निक शिकवली जाणार आहे. तो विश बॉक्स कसा चार्ज करायचा, ऍक्टिव्हेट करायचं, त्याच्यावरती सिंबल कसे टाकायचे ते शिकवलं जाईल. त्याच्यानंतर 555 विश टेक्निक म्हणजे तुमच्या कोणत्याही इच्छा लिटरली 5 दिवसामध्ये कशा काय छोट्या मोठ्या इच्छा तुमच्या पूर्ण करायच्या, ती एक मॅजिकल टेक्निक शिकवली जाईल. फक्त 5 दिवस ही टेक्निक करायची असते. त्याच्यानंतर क्रिस्टल नॉलेज. क्रिस्टल्स आहेत तर ते कसे वापरायचे, कुठले ब्रेसलेट कुठल्या आजारासाठी वापरायचे, तुमचे समजा क्लायंट असतील, पेशंट्स आहेत, त्यांना कुठले क्रिस्टल सजेस्ट करायचे, प्रत्येकाचा प्रॉब्लेम जो आहे त्या प्रॉब्लेमनुसार कुठले क्रिस्टल कुठले ब्रेसलेट आपल्याला वापरायचे ते सगळं नॉलेज दिलं जाईल. त्याच्यानंतर टेलिपॅथी. टेलिपॅथी म्हणजेच काय तर माइंड टू माइंड कनेक्शन. बघा हा, जसं डिस्टन्स रेकी आपण दिलं, हिलिंग दिलं, तसंच टेलिपॅथी म्हणजे काय तर माइंड टू माइंड कॉन्टॅक्ट करायचा. एखादी व्यक्ती दूरस्थ जगाच्या पाठीवर तुम्ही कुठल्याही व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करू शकताय. कशा पद्धतीने? टेलिपॅथीच्या माध्यमातून. तुमचे विचार त्या व्यक्तीच्या मेंदूपर्यंत पोहोचवू शकताय. तुम्हाला जे एनर्जी त्याच्यापर्यंत सोडायची आहे, ट्रान्सफर करायची आहे, तुमचे विचार, तुमची एनर्जी, हे सगळं तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकता. ती व्यक्ती मग घरात असू देत किंवा जगाच्या पाठीवर कुठेही असू देत, अगदी अलास्कामध्ये जाऊन बसलेला असू देत बर्फामध्ये, काही फरक पडत नाही. टाइम मॅटर करत नाही, ते डिस्टन्स टाइम मॅटर करत नाही टेलिपॅथीमध्ये. ओके. किंवा घरामध्ये उदाहरण घ्या, जसं मी परवा बोलले की काही गोष्टी आपल्याला डिरेक्टली एखाद्या माणसाला बोलता येत नाहीत घरामध्ये, जॉईंट फॅमिली असते किंवा रिलेटिव्ह मध्ये, मग आपल्याला भीती पण वाटते त्या व्यक्तीला आपण काही बोलू तर ती व्यक्ती नाराज होईल, दुःखी होईल. मग त्यामध्ये तिथे टेलिपॅथीचा वापर करून समोरासमोर तोंडाने न बोलता तुम्ही तुमच्या मनामधून, तुमच्या मेंदूमधून तुमचे विचार त्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचू शकता आणि लिटरली खूप छान रिझल्ट आहेत. ती व्यक्ती त्या पद्धतीने वागू लागते. ओके. व्यक्तींचे स्वभावही बदललेले पाहिलेले आहेत मी. आता त्याच्यानंतर वेगवेगळे मेडिटेशन, जसे आता आपण पास्ट लाईफचे फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन केलं, ओके, 7 चक्राचं मेडिटेशन केलं, तसे वेगवेगळे मेडिटेशन आहेत. पैशा संबंधीचं मेडिटेशन आहे, सुवर्णद्रव मेडिटेशन आहेत. ओके. आता घराला आणि घरातील लोकांना प्रोटेक्शन कसं द्यायचं, रेकीचं सिम्बल्स कसे टाकायचे व्यक्तींवर, गोष्टींवर, ते सगळं शिकवलं जाईल. निगेटिव्हिटी पासून लांब कसं राहायचं, निगेटिव्ह एनर्जी असतील, निगेटिव्ह लोक असतील, त्यांच्यापासून स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं, लांब कसं राहायचं ते शिकवलं जाईल. त्याच्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय तर आकर्षणाचा सिद्धांत. तुम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये लवकरात लवकर, तुमची स्वप्न असतील, गोल्स असतील, इच्छा असतील, ते लवकरात लवकर कसं तुम्ही आकर्षून घ्याल ते सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पनाशक्ती कशी वापरायची. आता आपण जसं आपण 7 चक्राचं मेडिटेशन केलं त्याच्यामध्ये आपण व्हिज्युअलाइज केलं, किंवा आता जस्ट 24 बॉडी पॉइंट्स आपण व्हिज्युअलाइज करत होतो ना आपल्या बॉडीवरती, आणि मग त्यांना हिलिंग दिलं. ती कल्पना केली की ब्रह्मांडातून व्हाईट लाईट आली आहे, दिव्य रेकीची ऊर्जा माझ्या प्रत्येक पॉइंट मध्ये प्रवाहित होतीये, त्या प्रत्येक पार्टला हील करते, बरं करते. मग तसंच कल्पनाशक्तीचा वापर कसा करायचा, ती आणखी स्ट्रॉंग कशी करायची, आणि कल्पनाशक्तीनं अशक्य असणाऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कशा खेचून आणायच्या, ज्या इतरांना वाटतील की या गोष्टी होऊ शकत नाहीत, पण तुम्हाला माहितीये कल्पनाशक्तीचा वापर करून त्या तुम्ही आकर्षून घेऊ शकता. त्याच्यानंतर कापूर दिवा खूप मॅजिकल आहे. कापूर दिवा हा कसा वापरायचा, तो सिद्ध कसा करायचा, त्याच्यावरती रेकीचे सिम्बॉल म्हणजे रेकीची चिन्ह कशी टाकायची, आणि कापूर दिवाचा महत्वाचा वापर कशासाठी करतात तर घरातून नकारात्मक ऊर्जा किंवा तुमच्या आयुष्यातून, तुमच्या कामांमधून नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी काढून टाकण्यासाठी वापरतात. रखडलेली कामं असतील ना, जी महिने वर्षानुवर्ष जी कामं रखडली आहेत, जे ब्लॉकेजेस आहेत, जे आजार आहेत, ते सगळे काढून टाकण्याचं काम हा कापूर दिवा खूप छान पद्धतीनं करतो. ओके. नेक्स्ट आहे इथे बघा, हे मास्टर रेकी लेवल अँड करुणा रेकी, 3री 4थी लेवल म्हणजेच करुणा रेकी म्हणतात. याच्यामध्ये आणखी मास्टर सिम्बल्स आहेत, म्हणजे हायली पॉवरफुल सिम्बल्स आहेत, अदर पॉवरफुल सिम्बल्स आहेत. याच्यामध्ये काही सिम्बल आहेत ते प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळं सिम्बॉल वापरलं जातं. ठीक आहे. प्रोटेक्शनसाठी वेगळं वापरलं जातं, निगेटिव्हिटी काढण्यासाठी वेगळं वापरलं जातं, हेल्थसाठी, रिलेशनशिप कसं चांगलं करायचं त्याच्यासाठी वेगळं सिम्बॉल वापरलं जातं. तुमच्या आयुष्यात जे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे चिन्ह तुम्ही कशा प्रकारे त्या व्यक्तींवर, त्या वस्तूंवर वापरू शकता आणि अट्रॅक्ट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर यूज ऑफ क्रिस्टल्स. मी आता पुढे क्रिस्टलचा बोनस कोर्स याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये यूज ऑफ क्रिस्टल तुम्हाला डिटेल सांगते मी आता. ठीक आहे.
सॉरी, इथे 555 आले, इथे 333 टेक्निक आहे. म्हणजे अवघ्या 3 दिवसांमध्ये तुमच्या कोणत्याही लहान मोठ्या इच्छा कशा तुम्ही पूर्ण करू शकता, जादुई पद्धतीनं ते शिकवलं जाईल. त्याच्यानंतर कायनेसिओलॉजी ही एक मेडिकल टर्म आहे की तुमची बॉडी, तुमचं जे शरीर आहे त्याच्यातले सगळे अवयव ते कसे फंक्शन करतात, कसं काम करतात, ते बेसिक नॉलेज दिलं जाईल. त्याच्यानंतर नो युअर ऑरा कलर बाय डेट ऑफ बर्थ, तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्या ऑराचा कलर कसा शोधायचा, कसा ओळखायचा ते शिकवलं जाणार आहे. याच्यानंतर बघा खूप छान आहे सायकिक अटॅक, म्हणजेच परकीय आक्रमण किंवा मानसिकरित्या मनातून दिलेले आक्रमण, ज्याला आपण निगेटिव्ह एनर्जी, ब्लॅक मॅजिक किंवा आणखी काही म्हणतो, त्याला बरेच नाव आहेत. तर ते अटॅक कसे दूर करायचे. त्याच्यानंतर सायकिक आक्रमण दूर करायचे, ते अटॅक कसे ओळखायचे, त्याची चिन्ह काय असतात. सपोज आपल्यावरती, फॅमिलीवरती किंवा फ्रेंड सर्कल, नातेवाईकांवरती कुठे सायकिक अटॅक झाला असेल तर तो कसा काढायचा, त्या व्यक्तीला त्याच्यातून बाहेर कसं काढायचं, त्याला प्रोटेक्शन कसं द्यायचं ते शिकवलं जाणार आहे. सायकिक अटॅक ऑन हाऊस ऑर बिल्डिंग, परामानसिक आक्रमण म्हणतो त्याला आपण. ओके, जे नजरेणी, करणी, बाधा किंवा इतर ब्लॅक मॅजिकच्या टेक्निक करून केलेलं असतं. मग आपल्या घरावरती असेल, घरातल्या व्यक्तींवरती असेल तर ते परकीय आक्रमण काढून कसं टाकायचं, आपल्याला प्रोटेक्ट कसं करायचं ते शिकवलं जाणार आहे. त्याच्यानंतर सायकिक सर्जरी. बघा हा सायकिक सर्जरी काय आहे, तर डॉक्टर ऑपरेशन कुठे करतात बरं, ऑपरेशन थिएटरमध्ये, हॉस्पिटलमध्ये, हो की नाही. आपल्याला इथे सायकिक सर्जरी म्हणजेच आपल्याला इथं मानसिकरित्या सर्जरी करायची आहे. ओके, त्याच्यात काही टेक्निक, प्रोसिजर असतात त्या शिकवल्या जातात त्या पद्धतीनं. सपोज एक एक्झाम्पल देते. आता डॉक्टर हॉस्पिटलमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करतात पेशंटचं. ओके, आपल्याला काय करायचंय, बसल्या जागी, तो पेशंट तुमचा सिटीमध्ये असेल, तुमच्या घरात असेल किंवा कुठे अमेरिकेला बसला असेल, इथं बसून तुम्ही त्याचं सायकिक सर्जरी, सायकिक ऑपरेशन करू शकता. सपोज गुडघ्याचं ऑपरेशन करायला सांगितलंय आणि हे सायकिक सर्जरी कोणासाठी आहे, ज्यांना ऑपरेशन डॉक्टरने रिकमेंड केलंय त्यांच्यासाठीच, सगळ्यांवर करत सुटायचं नाही आपल्याला. ठीक आहे, ज्यांना डॉक्टरने सांगितले ऑपरेशन करावं लागेल त्यांच्यासाठी. आणि एवढं छान मिरॅक्युलस मॅजिकल अनुभव आधीच्या स्टुडंट्स आहेत. मी स्वतः 1-2 जणांची सायकिक सर्जरी केलेली आहे. 2023 मध्ये त्यांना मणक्याचं ऑपरेशन करायला सांगितलेलं. ऑपरेशनच्या 1 महिना आधी त्यांना हिलिंग दिलेलं. आज 3 वर्ष त्या व्यक्तीला अजिबात गरज पडली नाहीये ऑपरेशनची. ती व्यक्ती ट्रेकिंगला जाते, रायडिंगला जाते. ओके, जेव्हा ऑपरेशन ही टळतं सायकिक सर्जरीमुळे, आणि हे कसं करायचंय, आपल्याला चिरफाड करायची नाहीये कुठे. ओके, डॉक्टरांसारखी आपल्याला इथे फक्त बसल्या मानसिक दृष्ट्या मेडिटेशन मध्ये जाऊन काही टेक्निक असतात, काही आपल्याला त्याचं प्रोटेक्शन पण आधी घ्यावं लागतं, त्या पद्धती असतात, त्या पद्धती शिकवल्या जातात, त्याच्या थ्रू आपण सायकिक सर्जरी करू शकतो. आणि लिटरली सायकिक सर्जरीनं काही लिमिटेडच हिलर्स आहेत ते सायकिक सर्जरी करतात, आणि सायकिक सर्जरीमधून कॅन्सर सारखे आजार पण 2ऱ्या-3ऱ्या स्टेज मधून रिव्हर्ट केलेले आहेत. ओके, एवढं पॉवरफुल आहे. येस, तर आता पुढे जाऊयात आपण. सॉरी, स्क्रीन शेअर केली. ओके, त्याच्यानंतर उपचार विधी आहेत, वेगवेगळे उपाय, रिमेडीज सांगितल्या जातील सायकिक अटॅक दूर करण्यासाठी. साऊंड हिलिंग थेरपी. ओके, तिबेटियन सिंगिंग बाउल असतात, ते साऊंड हिलिंग कसं वापरायचं, प्रत्येक चक्रावरती वेगवेगळ्या आकाराचे बाउल असतात, वेगवेगळ्या आकाराचे बीज मंत्र त्या चक्रावरती त्या बाउलच्या थ्रू वाजवून किंवा त्या ध्वनी निर्माण करून त्याच्यामधून तुमचे शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्या लेवलचे आजार, तुमच्या आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस दूर केले जातात. ती थेरपी शिकवली जाईल बेसिक. त्याच्यानंतर कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन आणि पास्ट लाईफ मेडिटेशन. हे काय, तर बघा आपले खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, आपण प्रारब्ध ज्याला म्हणतो, की आपल्याला ते भोगावंच लागतं प्रत्येकाला. ठीक आहे, पण काय होतं की जेव्हा आपण ते प्रारब्ध कुठून आलंय, आपलं पास्ट लाईफ मधून आलंय, मागच्या जन्मामधून आलंय. ठीक आहे, 1 मिनिट. कोणाला मागचा जन्म आठवतोय का आपल्याला, येस और नो, नाही आठवत आहे, हो की नाही. येस, मागचा जन्म आठवत नसला तरी बघा हा, पण ते प्रारब्ध, ते भोग आहेत आपल्याला भोगावे लागतात ना. आपल्या आत्ताच्या सध्याच्या आयुष्यात आपल्याला ज्या काही अडचणींना सामोरं जायला लागतं, फेस करायला लागतं, प्रॉब्लेम, अडथळे असतील, त्रास असतो, ते आपले सगळे प्रारब्धामधून आलेले भोग असतात. मग इथे कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन मध्ये किंवा पास्ट लाईफ मेडिटेशन मध्ये काय केलं जातं, तर मेडिटेशन थ्रू तुमच्या पास्ट लाईफला हील केलं जातं.
तिथून ते रिमूव्ह केले जातात, ते ब्लॉकेजेस काढले जातात, जेणेकरून मी खूप वेळा म्हटलं की जे तुमचे भोग असतात ते आपल्याला भोगायचेच आहेत. पण या मेडिटेशनमुळे काय होतं, त्या भोगांची तीव्रता आपल्याला कमी करता येते. जसं आपण म्हणतो ना की खूप मोठं काहीतरी संकट माझ्या आयुष्यात येणार होतं, पण ते थोड्यावर निभावलं. किंवा आपण एक म्हण आहे मराठीमध्ये, हातावरचं बोटावरती निभावलं. हो की नाही? खूप हो. मोठं तुमचं नुकसान होणार असतं, ते टळतं आणि ते थोडक्यात होतं. आता मास्टर लेवलचे सध्याचे एक बॅच आहे, परवा नवीन सुरू झाली. त्याच्या आधीच्या पण बॅचचे संपेत आलेले आहेत. परवाच जस्ट सुरू झाले. त्याच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत. त्या 2 व्यक्तींना एकाच दिवशी सेम एक्सपिरियन्स आला की रेकीचं हिलिंग घेऊन गेले होते, प्रोटेक्शन शील्ड घेतलेलं. दोघांचाही एकाच दिवशी ऍक्सिडेंट झाला, पण ते वाचले. त्यांना काहीही झालं नाही त्याच्यातून. मग हे प्रोटेक्शन शील्डची जादू आहे. तुम्हाला 24 तासासाठी संरक्षण मिळतं. ठीक आहे. तर मग काय होतं, पास्ट लाईफ मेडिटेशन आणि कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन मधून तुमचे जे प्रारब्ध आहे ते ब्लॉकेजेस दूर केले जातात. आणि सध्या तुम्हाला त्याचा म्हणजे जरी ते भोगावे लागतात मान्य आहे, ते प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात येणार, पण ते इझिली तुम्ही पार कराल. तुम्हाला त्याचा जाणवणार पण नाही त्रास. ओके, चलो नेक्स्ट. पुढे आहे सुवर्णद्रव मेडिटेशन. हे जे काही सिम्बल्स आपल्याला शिकवले जातात ते सुवर्णद्रव मेडिटेशन म्हणजे गोल्डन कलरचे एक सिम्बॉल मध्ये गोल्डन कलरचे सिम्बल ते तुम्हाला अटॅच करून देतात, ते तुमच्याशी कनेक्ट करून दिले जातात. अट्युनमेंट सारखं, शक्तिपातासारखं सेम हे मेडिटेशन आहे. त्याच्यानंतर डेली प्रॅक्टिस काय करायच्या, रेकीचे साधक, एक चॅनल झाल्यानंतर, रेकीचे माध्यम झाल्यानंतर तुमच्या रोजच्या प्रॅक्टिस काय असतील ते सगळं दैनंदिन तुम्हाला कार्यक्रम सांगितला जाईल. आता बघा याच्यावरती, या मास्टर लेवल जे कोणी ऍडमिशन घेतील त्यांना हाऊ टू हील क्रिस्टल्स, क्रिस्टलचा एक 4 दिवसांचा कोर्स फ्री म्हणून दिला जाणार आहे, बोनस म्हणून फ्री दिला जाणार आहे. याच्यामध्ये काय असेल, सगळे क्रिस्टल्स, हे टंबल्स असतात, हे सगळे वेगवेगळे क्रिस्टल्स, त्यांची तुम्हाला ओळख करून दिली जाणार आहे. ते क्रिस्टल्स कसे वापरायचे, कुठं वापरायचे, त्याचं शुद्धीकरण कसं करायचे, ते सिद्ध कसे करायचे स्वतःसाठी आणि इतरांसाठी, घरातले असतील व्यक्ती, तुमचे नातेवाईक, तुमचे क्लायंट, पेशंट असतील, त्या सगळ्यांसाठी हे कसे वापरायचे या सगळ्याचं नॉलेज दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर हा कोर्स कसा असेल बघा, तर रोज आपला 1 तासासाठी लाईव्ह क्लास असणार आहे. आता जसे आपण लेवल 1 चे क्लास करतोय, डेली 1 तासाचे लाईव्ह क्लास असणार आहे. आणि मी स्वतःच शिकवणार आहे. खूप जणांचे प्रश्न येतात, मॅडम तुम्हीच घेणार आहे की आणखी कोणी? हे सगळा 1 महिन्याचा कोर्स आहे. 25 ते 30 दिवसांचा हा कोर्स आहे, लेवल 2, 3, 4 म्हणून. हा सगळा कोर्स फक्त मी आणि मीच शिकवणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या PDF नोट्स पण मिळतील. याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट तर दिलं जाईल आता कोर्स झाल्यावर, पण जेव्हा आपला कॉन्व्होकेशन प्रोग्राम असेल त्यामध्ये काय केलं जाईल, तुम्हाला ऑन स्टेजवरती तुम्हाला ॲज अ मास्टर हीलर, रेकीचे मास्टर हीलर म्हणून सर्टिफिकेट आणि ट्रॉफी पण मिळणार आहे. आपले रोज क्लास होतात 1 तास, पण रोज आपल्याला त्याचे रेकॉर्डिंग्स पण मिळणार आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येक लेवल झाल्यानंतर, लेवल 2, 3, 4 झाल्यानंतर त्याची वेगवेगळी दीक्षा तुम्हाला दिली जाईल. ओके. तर मग आता बघा कोण कोण तयार आहे ही अपॉर्च्युनिटी घेण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात खूप चमत्कारिक असा बदल करण्यासाठी. बघा, रेकीचं लेवल 1 चेच खूप छान चमत्कारिक सगळ्यांना रिझल्ट आलेले आहेत. टेस्टिमोनीज ओके. फीस काय आहे मॅडम? नाहीये मॅडम, मध्ये कुणी बोलायचं नाही. माझं संपलं की मी मॅडम सगळ्यांना हँड रेस करायला सांगते. ओके, तेच कंटिन्यू सांगणार आहे. आता रेकी काय करते, तुम्ही लेवल 1 पर्यंत बघितलात की हा फक्त काय आहे, ट्रेलर आहे, हा डेमो आहे, हे बेसिक नॉलेज आहे लेवल 1चं. मास्टर लेवलला गेल्यानंतर रेकी मुळातच काय करते की तुमच्या स्वतःवर काम करते, इतरांवर पण काम करते. ओके, त्याची फी पण मी तुम्हाला सांगतेय. रेकीचं काय, जादुई पद्धतीने तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात बदल करू शकता, त्यांचं आयुष्य हील करू शकता आणि 360 डिग्रीने तुमचं आयुष्य बदलतं. ओके, फीस सांगते मी आता. ओके, याची फी आता आहे 3,999. लेवल 2, 3, 4 मिळून हा एकत्रित कोर्स आहे. आणखी एक महत्वाचं आहे की ही शेवटची बॅच आहे. ही एप्रिल महिन्यामध्ये आपली फी 6,000 असणार आहे. याच्या आधीच्या 2 बॅच मध्ये मी ऑलरेडी हे क्लिअर केलं होतं, सांगितलं होतं सगळ्यांना की एप्रिल पासून रेकी लेवल 2, 3, 4 एकत्र मिळून करायचं काय बघ ना, पैसे कसे म्यूट भरायचे? करायचं प्लीज. ओके, एप्रिल पासून 1 एप्रिलच्या पुढे रेकी लेवल 2, 3, 4 एकत्र मिळून फी 6,000 असणारी ही आपली शेवटची बॅच आहे की त्यांना हा 3,999 एवढी फी आहे. मॅडम प्लीज अनम्यूट करून बोला मॅम, इतरांनाही डिस्टर्ब होतं. ठीक आहे. लिमिटेड ऑफर आहे, लिमिटेड सीट आहेत.
ठीक आहे, ऍडमिशन आतापासून स्टार्ट होतात ते. आणि सपोज आणखी याच्यामध्ये मी सवलत देते, कोणाला काही प्रॉब्लेम असेल एकदम फी भरायला, तर तुम्ही 2,000 म्हणजे हाफ पेमेंट करून, अर्ध पेमेंट करून तुम्ही तुमची सीट बुक करू शकता. आणि जेव्हा आपला कोर्स सुरू होईल 1-2 आठवड्यामध्ये, तेव्हा तुम्ही उरलेलं सांगू शकता, उरलेली फी तुम्ही पे करू शकता. ठीक आहे. आत्ताची फी आहे लेवल 2, 3, 4 एकत्र मिळून 3,999. आणि 1 एप्रिल पासून ही मास्टर लेवलची फी असणार आहे, ती वाढणार आहे, ती 6,000 फी असणार आहे. शांभवी मॅडम, कळलं नाही? फीस मास्टर म्हणजे नाही कळालं? फीस तर मॅडम सांगितलेली ऑलरेडी इथे आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय. ओके. याच्यानंतर इथे हा माझा ऑफिसचा नंबर आहे, फोनपेचा नंबर सांगते, सगळ्यांनी नोट करून घ्या. स्कॅनरवर करू नका प्लीज, कारण काय होतं माहितीये, मी हा काढून टाकते आता पीपीटी मधून. 1 सेकंड. ऑफिसचा नंबर आहे, त्याच्यावर मला तुम्ही फक्त तुमचं कॉन्टॅक्ट नंबर, तुमचं नाव द्यायचंय आणि स्क्रीनशॉट पाठवायचंय. माझा फोन पे नंबर सगळ्यांनी नोट करून घ्या. 9765 व्हॉट्सअपवरती टाकणार, सॉरी, व्हॉट्सअपवरती टाकणार ना तुम्ही? ग्रुपवर पण टाकणार आहे मॅडम मी. 9765027236. 9765027236. हा फोन पे नंबर आहे, स्नेहल रसाळ नावानी. फक्त आणि फक्त या मॅडम? नंबर टाकायचंय, या नंबरवरतीच ट्रान्झॅक्शन होता. करायचंय. आज आता मॅडम. येस. काय आवाज येत नाहीये मॅडम? पहिले ऐकून घ्या. आवाज जातोय. काय मॅडम बोललात? परत एकदा नंबर सांगा ना. ओके. 9765027236. आवाज येतोय का माझा क्लिअर? हो, येतोय. ओके. आणखी कोणाला आवाज येत नाही? 1+ तुमचा रेंजचा इश्यू आहे का बघा मॅम. ओके. येतोय आवाज. आणि स्कॅनर मी का नको म्हटलं माहितीये, लास्ट टाइम प्रॉब्लेम काय झाला की शक्तिपातचे पण ऍडमिशनचे सगळ्यांनी स्कॅनरवर दिले. मग बँक काय करते, ते सस्पिशियस अकाउंट वाटतं. एकाच दिवशी एवढे सगळे ट्रान्झॅक्शन अचानक झाल्यानंतर ते सस्पिशियस वाटून मग 24 तासासाठी कुठलेही ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटवर होत नाहीत. मग त्यामुळे, आणि काय होतं, तुम्ही बरेच वेळा बघितले की जे फ्रॉड लोक असतात ते स्कॅनरचा यूज करतात. ठीक आहे. बऱ्याच वेळेला असं होतं. मग त्यामुळे आपलं अकाउंट सस्पिशियस वाटू शकतं बँकेला, म्हणून स्कॅनर नका वापरू. नाहीतर लास्ट बॅच पर्यंत मी स्कॅनर वापरायला सांगितलं होतं, पण सगळ्यांनी स्कॅनर आणि एकाच दिवशी धडाधड ते ऍडमिशन घेत बसतात. मग त्यामुळे मला प्रॉब्लेम येतो इकडे, म्हणून म्हटलं तुम्ही फोन पे नंबर डायरेक्ट वापरा. ओके. आणि जर या नंबरला प्रॉब्लेम येत असेल तर दुसरा नंबर आहे, अल्टरनेटिव्ह नंबर घरातलाच आहे, तो पण मी ग्रुपवरती टाकून देईन. ठीक आहे. सपोज या नंबरला ट्रान्झॅक्शन फेल आलं तर मग त्या नंबरवरती टाका. ठीक आहे. मॅडम नंबर दोन्ही पण टाका. आणि मॅडम ह्याला शिक्षणाची काय काय? नाही, काही नाहीये मॅडम, शिक्षणाची कोणतीही अट मॅडम नाहीये. मॅडम One मला time एक प्रश्न मोबाईल विचारायचा आहे. मॅडम Yes. मी रेखा शिंगणे, माझी बोला. बहीण पण या ग्रुपमध्ये जॉईन झालेली आहे. ती अमेरिकाला राहते, तर तिचं ट्रान्झॅक्शन तिकडून न करता मी स्वतः करेल तिचं ट्रान्झॅक्शन. चालेल मॅडम, काहीच शक्तिपात. प्रॉब्लेम नाही. फक्त मला काय करा, ज्यांनी शक्तिपाताचे त्यांनी माझ्या ऑफिसच्या नंबरला स्क्रीनशॉट टाका, ग्रुपवर टाकू नका, कारण सगळ्यांना डिस्टर्ब होतं मग. ठीक आहे. ऑफिसचा नंबर दिला आहे ना? 1 सेकंड. ऑफिसचा नंबर ग्रुप ऍडमिन म्हणून पण आहे, आणि इथे नोट करून घ्या, हा वरती आहे स्नेहल मॅम म्हणून. फक्त याच नंबरला स्क्रीनशॉट तुम्ही शेअर करा. शक्तिपाताचे पण फी भरली असेल किंवा ऍडमिशनची फी असेल, फक्त इथे 9607072533 हा ऑफिसचा नंबर आहे, किंवा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या याचा. या नंबरला स्क्रीनशॉट तुम्ही मला पाठवायचे पेमेंटचे. ओके. बाकी कुठल्याही नंबरला पाठवायचे नाहीयेत. ओके. मॅडम, येस. मला बोलायचं आहे, मी उद्या गावी जाणार आहे सकाळी 6:15 नंतर. तर मी शक्तिपात कसा घेऊ शकते? मग पुढच्या बॅचला मिळेल मॅडम. आपल्या मला वीकली घरी क्लासेस. पोचायला ना साधारण 5 वाजतील. ओके. नाही, माझं सकाळीच ठेवलाय मॅडम, कारण काय होतंय, मग सगळ्यांना शक्य होतंय.
आणि मग दिवसा ठेवलं की मग वर्किंग असतात त्यांना जमत नाही, संध्याकाळी ठेवलं की हाऊसवाईफ असतात त्यांना जमत नाही, जेवण बनवायचं असतं, धावपळ असते. सो मग पहाटे 6ला ठेवलेलं आहे. ज्यांना दुसऱ्या बॅच बरोबर मला द्याल का? मॅडम परफेक्ट टाइम आहे. हो मॅडम, पुढच्या वेळी मिळेल, कारण गेल्या वेळेस काय होतं, सगळ्यांच्या रिक्वायरमेंट वेगवेगळ्या असतात म्हणून 9चा शक्तिपाठ ठेवला, ते 10 सव्वा 10 वाजवले, मग सगळ्यांनी तिथेही क्वेश्चन आन्सर घेत बसतात लोक मग. सो त्याच्यामुळे 6 हा परफेक्ट टाइम आहे, म्हणजे सगळेजण आपापल्या कामाला फ्री होतात. ठीक आहे. मॉर्निंग 6 नव्हे मॅडम, काय म्हटलं माझं बोलले मी, तर तुम्ही मला बोला प्लीज मॅम. नका. पुढच्या बॅच मध्ये तुम्हाला मॅडम मिळेल शक्तिपात. ग्रुपवरती प्रत्येक बॅचच्या लिंक दिल्या जातात, इन्फॉर्मेशन दिली जाते, अपडेट केलं जाईल, तेव्हा जॉईन व्हा. Yes, वासंती मॅम बोला. चालेल, 2 दिवसांनी वगैरे दुसऱ्या बॅचच्या मला तेव्हा द्या. मग मला ते 2 दिवसांनी नाही मॅडम, आता नेक्स्ट वीक एकदाच मिळते. ओके. मी कधी? सगळ्यांना आठवड्यातून एकदा शक्तिपात असतो प्रत्येक बॅच सोबत. ज्यांना बोलायचं त्यांनी प्लीज हँड रेज करा आणि स्वतः अनम्यूट करून बोलायचे 1 by 1. ओके. येस वासंती मॅम बोला. मॉर्निंग 6 वाजता मॅडम. आवाज क्लिअर येत नाहीये मॅडम. मॉर्निंग 6 वाजता. हा, सकाळी 6 वाजता उद्या शक्तिपात आहे, विसरायचं नाहीये. मी ग्रुपवरती पण आता टायमिंग देणार आहे. ओके. येस सुनीता मॅम बोला, माझ्या समोर आहेत. सुनीता मॅम अनम्यूट करून बोला तिथे. 1 सेकंड मी बघते. परमिशन आहे का सगळ्यांना? येस, परमिशन दिलेली आहे मॅम, बोला. तेच मॅडम आता जॉईन झाले मॅडम मी. हा बोला मॅम, बोला ना. आपण आता जेव्हा 24 बॉडी पार्टचं हिलिंग केलं, ठीक आहे, केलंय. 1 सेकंड बाकीच्यांनी बोलायचं नाही. ज्यांना प्रश्न विचारायचा त्यांनीच अनम्यूट करून बोला प्लीज. आपला वेळ वाया जातोय नाहीतर इथे. येस बोला. हा, मला रेकी, हॅलो, हा बोला. मला रेकी 2, 3, 4 लेवलचा पण करायचा आहे कोर्स. ओके मॅम. मग मग त्याचे डिटेल लागलीच पैसे भरायचे का? हा, सगळे ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळी फी भरून घ्यायची आहे. ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत फिनान्शियली तर 2,000 भरून सीट बुक करून घ्यायची आहे आपली, कारण लिमिटेड सीट आहेत. ओके. हा, मॅडम, आणि त्याच्यामध्ये नाही शक्तिपाताचे आणि ते बरोबरच भरले तर चालतील का? चालेल मॅडम, काहीच हरकत नाही. दोन्ही पण? बाकीचं हाफ पेमेंट आपला क्लास सुरू झाल्यानंतर भरायचं. येस सुनीता मॅम बोला. मॅडम, आपण आता जेव्हा हिलिंग करत होतो ना, तर त्यावेळेला बॉडीला टच झालं पाहिजे की नाही आपले हात? टच नाही करायचे मॅडम. ओके. थोडासा गॅप ठेवायचा, म्हणजे ते हिलिंग पण जेव्हा आपण मागे जातो ना त्यावेळेला ते टच होतात मॅडम. काही होत नाही. एवढं काही शंका डोक्यामध्ये काही घ्यायचं नाही. ठीक आहे. जसं होतंय तसं होऊ द्या. ठीक आहे. नेक्स्ट शीतल मॅम. शीतल हा, मळेवाडकर मॅम मी आहे. हा Yes, मॅम, बोला. क्लास हा साधारण सेकंड लेवल कधीपासून सुरू होईल? म्हणजे 1 एप्रिल पासून सुरू होईल मॅडम. 1 1 एप्रिल. एप्रिल पासून. हा. आणि मग उद्यापासून त्याच्या पैसे आधी- भरायला, उद्यापासून काय पैसे भरायला सुरुवात करायची आहे. येस, आतापासूनच सुरुवात करा. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं ऑलवेज वेलकम आहे. सीट बुक करून ठेवा, कारण प्रत्येक आठवड्याला फ्री लेवलच्या बॅच असतात. प्रत्येक आठवड्याला ऍडमिशन होतात. मग त्या ऍडमिशन एक लिमिटेड संख्या क्रॉस झाली की मग आपण ऍडमिशन देत नाही. कारण काय, इथे 100-150 लोक फ्री लेवलला जॉईन होऊ शकतात. मास्टर लेवल आपला 1 महिन्याचा कोर्स आहे. तिथे मला क्लासमध्ये जास्त रश नको असते, कारण मग गोंधळ होतो. इंडिव्हिज्युअल बरोबर. सगळ्यांनी पैसे भरलेले असतात. सगळ्यांना प्रश्न विचारता आले पाहिजे, सगळ्यांना ते नॉलेज व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे. तिथे गर्दी नाही करत मी. आणि टायमिंग काय असेल? टायमिंग काय असेल? दुपारचं असेल मॅम. हाच दुपारचं टायमिंग किंवा संध्याकाळचं. मग आपण ग्रुपमध्ये सगळ्यांशी डिस्कस करून योग्य टायमिंग आपण ठरवतो शेवटी. ठीक आहे. बरोबर. आणि 1 महिना होणार आहे हा कोर्स? 1 महिना 25 ते 30 दिवसांचं. आणखी एक महत्वाचं, हे रेकॉर्डिंग तुम्हाला जे मिळतील त्याचा ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाईम असणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी 2-3 वर्षांनी, 4 वर्षांनी तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. ही बॅच कंप्लीट केल्यानंतर सपोज तुम्हाला वाटलं की पुढची बॅच पण जॉईन करायची आहे, तुम्हाला रिव्हिजन करायची आहे, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही जॉईन करू शकता. कितीही मास्टर लेवलच्या बॅचेसला तुम्ही अटेंड करू शकता. नो प्रॉब्लेम. काही मिस झालं असेल तर आपण करू शकतो. काही मिस झालं असेल, रेकॉर्डिंग तर आहेत. आणखी महत्वाचं की प्रत्येक आठवड्यातून 1 दिवस असा असतो की आपण तिथे शिकवत नाही, फक्त 1-on-1 कम्युनिकेशन घेतलं जातं. सपोज कोणाचं काही सेशन मिस झालंय ट्रॅव्हलिंग मध्ये, रेकॉर्डिंग तर आहेतच, पण ते कव्हर अप करून घेतलं जातं. पुन्हा तुमची रिव्हिजन तिथे घेतली जाते.
रेकीमध्ये खूप सारे टेक्निक्स आहेत. ओके, प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. मग काही जण कन्फ्युज होतात की मॅडम हे वापरू, ते वापरू की ते वापरू, माझा प्रॉब्लेमच आहे, नक्की कशाचा उपयोग करू. मग त्या सगळ्यांचे प्रॉब्लेम तिथं आपण त्या फॉलोअप सेशन मध्ये क्लिअर करत असतो. सो ओके. वीकली असं एक फॉलोअपचं सेशन असेल आपलं. आणि एकच प्रश्न, हे फक्त ऑनलाईनच आहे का, ऑफलाईन नाही आहे तुमचं काही कोर्स? नाही मॅडम, फक्त ऑनलाईन आहेत, ऑफलाईन नाहीये, कारण हे 30 दिवसांचे कोर्स आहेत आणि बाकीही कोर्सेस आपले असतात तेही लॉन्च करायचे. ऑफलाईन आपण घेणार आहे, पण ते सिटी वाईज घेणार आहे आणि ते रेसिडेन्शियल असतील 2 ते 3 दिवसांसाठी. आता ओके. पंढरपूर मध्ये आहे, त्याच्यानंतर कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, कोकणामध्ये पण आपण ठेवणार आहे 2 ते 3 दिवसाचं फ्री मुंबईत रेकी कधी असेल लेवलचं. ते? लेवल मुंबईला कधी 1 असेल ते सांगा. येस मॅडम, सांगू आपण. ते प्लॅनिंग सगळं होते आता. ते असिस्टंट किंवा मॅडम, बाकीचे सर आहे, टीम आहे, ती करते. पण हं. त्यामध्ये फक्त आहे कर्नाटकमध्ये ठेवायची. काय. कर्नाटकमध्ये ठेवायची मॅडम. ओके ओके, ठेवू मॅडम, आपण नोट करून घेते. आणखी एक महत्वाचं पुन्हा सांगायचं राहून जाईल हो. की तो जे मी रेसिडेन्शियल सगळीकडे घेणार आहे, सिटी वाईज आपण घेणार आहे, तर तो रेकी लेवल 1चा असेल. 3 ते 4 दिवसाचा तो प्रोग्राम असेल. डेली 2 ते 3 तास असेल. पण त्याच्यामध्ये तुम्हाला फी असणार आहे. ते चार्जेस मी आता सांगणार नाही, कारण तुमच्या दिवसभराचे नाश्त्याचे, जेवणाचे, हॉटेलचे, राहण्याचा वगैरे खर्च त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल. आता ऑनलाईन आहे म्हणून तो फ्री आहे. जेव्हा तिथे रेसिडेन्शियल असतील तेव्हा ते तुम्हाला पे करावे लागतील. ओके, पण ते मास्टर लेवलची नसणार आहे का? मास्टर फक्त लेवलची नसणार मॅडम, फक्त रेकी लेवल 1ची असेल. 3 ते 4 दिवस असेल, पण ते एक्स्ट्रा असेल 2-3 तास असेल. मॅडम. येस, बोला. हॅलो 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 मॅम. हा बोला, कोण आहे? हा, बोला ना. संभाजीनगर कधी राहणार आहे? प्लीज एकाने सांगते. विद्या मॅडम तुम्ही बोला. विद्या मॅम, विद्या सोनावणे. हा मॅडम, मी काय बोलते, मास्टर लेवलचे क्लास असे ऑफलाईन नाही होणार का? ऑफलाईन नाही आहेत मॅडम. नाहीये. ऑफलाईन आणि मग उद्या लिमिटेड होताना बाकीच्यांचा प्रॉब्लेम येतो ना. मग ऑफलाईन मग मी फक्त पुण्यात आहे, तर पुण्यातले लोकच येऊ शकतात, बाकीच्यांचं काय. त्यांची हा. अडवणूक नाही करायची. आणि सगळ्यांना प्रॉब्लेम का, मग सगळ्यांना ऑनलाईन असेल तर कुठूनही जॉईन करू शकतात. येस. आणि उद्या शक्तिपात आंघोळ करावी लागेल का? हो 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 मॅडम, चालेल. अंघोळ करून बसा. ठीक आहे. ओके, नेक्स्ट हँड रेस करा. यस, अनिता मॅडम बोलायचंय का? खूप वेळ हँड रेस केलाय, सॉरी. फिजिकल हँड रेस केलाय बराच वेळ. बोला अनिता मॅम, अनम्यूट करून बोला. तिथे क्लिक करा. हा बोला मॅडम, माझा व्हिडिओ दिसतोय? हो, दिसतोय. छान दिसतंय ना? येस येस, दिसताय मॅडम. अनिता मॅम, तिथे क्लिक करा. ऑडिओ जिथं आहे ना, रेड लाईन आहे, तिथे क्लिक करा, म्हणजे तुम्ही अनम्यूट व्हाल. सगळ्यांना मी परमिशन दिलेली आहे. ओके, नेक्स्ट कोण आहे? मॅडम, मी बोलू का? हा बोला बोला बोला. 1+ हा. हॅलो. हा मॅडम, बोला. रेकीची आपल्याला जास्त प्रॅक्टिस आम्ही केलेली नाहीये, तर शक्तिपात घेऊ शकतो का आम्ही? म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकतो का आता? तर मला 2-3 दिवस जरा तब्येत बरी नव्हती, त्यामुळे जास्ती तुम्ही एक नेक्स्ट सांगते, म्हणजे बऱ्याच जणांना शंका असते, शक्तिपातामध्ये तुम्हाला काही करायचं नसतं मॅडम. जे काही करायचं ते आम्हाला करायचं असते इथून. तुम्ही फक्त तिथे शांत नाही, बसायचं. पण आपण प्रॅक्टिस जास्त झालेली नाहीये रेकीची माझी, रोजची सकाळ काही प्रॉब्लेम संध्याकाळची. काही प्रॉब्लेम नाही नाही. प्रॉब्लेम नाही. आणि मॅडम मी हा. पुढच्या क्लाससाठी जॉईन होते तुम्हाला. येस मॅम. सगळ्यात महत्वाचं की बऱ्याच जणांना शंका आहे, आम्ही हे 5 दिवस कोर्स केला नाही, एखादा सेशन मिस झालाय तर शक्तिपात. काही प्रॉब्लेम नाहीये, कारण तुम्हाला तिथे काहीच करायचं नाहीये ना. जे काही करणार आहे मी करणार आहे. आम्हाला एनर्जीज तुमच्या कनेक्ट करायच्या असतात, आम्हाला अटॅच करून द्यायच्या असतात युनिव्हर्सल एनर्जीशी. तुम्ही फक्त शांत बसायचंय. ओके, अर्धा तास काही करायचं नाहीये, काही हालचाल करायची. आणि जेवढ्या सूचना देईल ना, तेवढ्या सूचना फॉलो करायच्यात आपल्या बॉडीवरती. बाकी काहीच नाही. ठीक आहे. आता उद्यापासून भेटणारच नाही. काय उद्यापासून भेटणारच नाही आता आपण मॅडम. फ्री लेवल असतात ना मॅडम, वीकली जॉईन करा. लेवल 1ला भेटाल महिनाभर. येस, कोण आहे ते नाव पण सांगा ना मॅडम. ऐका ना, मी कोणाचं ऐकू? नाव तर सांगा तुमचं. 83 लोक आहेत, कसं ऐका ना. हा सांगा. ऐका ना मॅडम, मला आता हे सगळं बंद झालं होतं. मला परत हे ऐकायला भेटेल ना? कारण मला मॅडम, युट्यूबवर व्हिडिओ युट्यूबवरती असतील हे. ठीक आहे, युट्यूबवरती आता बोललेलं सगळं सगळं असेल ना? हो, सगळं मिळणार. सगळं असतं. ठीक आहे.
आधीच्या बॅचचे पण आहेत, तुमच्या बॅचचे पण आहेत, सगळे बघून घ्या. ठीक आहे. अनिता मॅडम बोला ना, बोला बोला. हॅलो हॅलो. मॅडम. येस बोला. हॅलो. ऐका, काय माहितीये, म्हणजे सूतक चालू आहे, तर उद्या शक्तिपात घेतला तर चालेल? हो. म्हणजे काही मला पैसे प्रॉब्लेम भरून नाहीये मॅडम. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. हॅलो. काही लिमिट नाही. हे बघा आणखी हा. काही म्हणतात मॅडम पिरियड्स चालू आहेत, घेऊ का? काही प्रॉब्लेम नाही. पिरियड्स हॅलो. असेल किंवा नॉनव्हेज खाऊन नाही नाही healing देऊ का, काय करू का, असं काही नाहीये. हॅलो फक्त मॅम. समज तर कोणी नॉनव्हेज खात नाही हे मॅडम. माहितीये. हॅलो. अटेंडमेंट मध्ये काय होतंय? शांभवी ओके. दीक्षित नाही बोलते. येस. मॅडम, माझे दीर वारले, तर ओके. मग मॅडम नको मग. म्हणजे घरातले आहेत का? घरातले घरातले आहेत का तुमच्या? आता घरात राहतायत का? हा. आता राहत नाहीत घरात. आता हा बोला. राहत नाहीत, त्यांची रूम दुसरी आहे. पण म्हणजे गावी असं एकत्र कुटुंब आहे आमचं गावी, पण इथे आता त्यांचा रूम दुसरा आहे. पण आमच्या रूम मध्ये नाही राहत ते. किती दिवस चुलत झालेत सख्खे मॅडम? धीर आहेत. किती चालेल दिवस का झालेत? उद्या शक्तिपात घेतला तर? किती दिवस झालेत म्हटलं? आता आज दुसरा दिवस आहे. ओके मॅडम, मग दुसरा दिवस आहे. आज 2 दिवस झाले. थोडंसं थांबा. ठीक आहे. पुढच्या आवाज येत नाही. पुढच्या थोडंसं आठवड्यात थांबा. तेव्हा मेंटली आपण पण प्रिपेअर लागतो, चांगल्या मूड मध्ये लागतो. ओके. कुठल्या तरी चालेल घरातून चालेल चालेल. आपण त्या मध्ये असतो. सो मग नेक्स्ट वीक घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. मी देते हॅलो तुम्हाला. मॅम. मी शांभवी दीक्षित बोलते. हा बोला. मॅम मला चालेल विचारायचंय. चालेल. थँक्यू. हॅलो हा मॅम. बोला. मी हा. शांभवी दीक्षित बोलतेय. माझा आवाज येतो का? येस हो. येतो मॅम, बोला. हा. टॅरो मध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे मॅम? मला तरी सेम वाटतं. काय फरक आहे? टॅरो मध्ये आणि रेकी मध्ये? हो. टॅरो मध्ये मॅडम आपण हिलिंग देत नाहीये. टॅरो मध्ये स्पिरिट गाईड थ्रू आपल्याला इन्स्ट्रक्शन्स मिळत असतात, आपल्याला तो डेटा मिळत असतो, अँसर मिळत असतात. आणि टॅरो मध्ये आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला टॅरोतून मिळतात. ठीक आहे. टॅरोचं पण मी एक वेबिनार घेणार आहे. त्याच्यामध्ये फ्युचरमध्ये समजा तुम्ही कन्फ्युज असाल करिअरमध्ये, हे करिअर करू का, ते करू, हा जॉब घेऊ का, तो जॉब घेऊ, ते पण कळतं. इव्हन ब्लॅक मॅजिक वगैरे काही तसे प्रकार असेल ते पण टॅरोमध्ये कळतात. ते एनर्जीज पण फील होतात. सेकंड, भविष्यामध्ये तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा आहे तर त्याच्या संबंधी पण करेक्ट अँसर, करेक्ट वे तुम्हाला टॅरो मधून मिळतो. ठीक आहे. पण आता आपण रेकीबद्दल बोलूया. टॅरोचे मी एक वेबिनार लवकरच एप्रिल महिन्यातच घेणार आहे. ठीक आहे. मॅडम, शक्तिपात देणार तेव्हा आमच्या बॉडीमध्ये काही म्हणजे जाणवणार का फरक वगैरे काही? ते तुम्ही उद्याच बघा ना मॅडम तिथं. नाही म्हणजे होतो का तसं, असं विचारते. होतो. एक्सपिरियन्स करायचंय. ओके, मी आता काही सांगणार नाहीये. एक्सपिरियन्स बर बर करायचा आपला हॅलो आणि मॅडम. प्रत्येकाचे अनुभव तिथे हॅलो ऐकायचे. बर येस बर. येस बोला. हॅलो मॅडम. बोला. हा सरस्वती मॅम. आपल्या इथे सांगलीत कधी असते मॅडम? सांगलीमध्ये मॅडम सांगलीत अजून काही प्लॅन नाहीये. मी फक्त सिटी वाईज सांगितलं. एप्रिलमध्ये असेल, मे मध्ये असेल, सांगू शकत नाही मी. ओके. मॅडम, माझा आवाज मी पण क्लास नेक्स्ट करणार आहे मॅडम. सुजाता मॅम बोला. अनम्यूट करून हॅलो बोला. मॅडम. हा बोला. ज्यांचं नाव घेतलं त्यांनीच बोलायचं. प्लीज सगळ्यांची नावं घेणार आहे. येस पुण्यात म्हटलं राहता ना तुम्ही? येस मॅम. मॅम हा हा पुण्यात राहत. हा बोला. आवाज नाही येत का? हो येतोय येतो. ना, येतोय. येते का येतोय. तुम्हाला? मी पण पुण्यात काय म्हटलात? भेटू शकते का तुम्हाला? मी पुण्यातच राहते. फ्री नाही. असेल तेव्हा भेटू मॅडम. तुम्ही कुठे राहता मॅडम सुजाता मॅम? धानोरी. धानोरी. ओके. मी बावधन कोथरूडला राहते. ओके. बावधन कोथरूड, एनडीए रोड. हा ओके. तर नेक्स्ट कोण कोथरूड आहे? ना? मॅडम, माझा आवाज येतो? येस जया मॅम बोला. मॅम एकच. पॉइंट करून हात दुखायला लागतात. काय होतं? त्याच्यासाठी ते आपण 24 पॉइंट घेतले ना आता, तर हात दुखतात. जास्त वेळ नाही मॅडम. मग जेवढं हिलिंग देता येईल. पण असं म्हटलं, हात दुखतात म्हटलं तर पाठीचं दुखणं कधी जाणार? बरं. मॅडम हात दुखतात ते. मॅडम झोपून आपण हे पॉइंट घेऊ शकतो का? हो, झोपून काय? झोपून पॉइंट घेऊ शकतो का? झोपून आपण हे पॉइंट घेऊ काहीच हरकत शकतो का? नाहीये. काहीच प्रॉब्लेम नाहीये. घेऊ. तुम्हाला अनइझी फील होत असेल, ज्यांना पाठीचा मणक्याचा दुखण्याचा काही त्रास आहे तर भिंतीला मस्तपैकी टेकून ही मेडिटेशन करू शकता, हिलिंग घेऊ शकता आरामात. कम्फर्टेबल मॅडम, घ्यायचंय. स्वतःच्या बॉडीला मला अनइझी खूप करून त्रास काही झाला फोर्सफुली करायचं मॅडम. नाही.
येस स्वप्नाली मॅम बोला. हा, हे भरपूर सगळेजण गोष्टी आज सतत मॅडम व्हिडिओ समोर वाचवल्या. येतात, तर बाकीच्यांना कसं कधी भेटणार चान्स बोलायला? तर एकदा बोला. बोलल्यानंतर त्यांना म्हणा जरा मग थांबा, त्यांनी बाकीच्यांना एकेकाला बोलून होऊ द्या. प्रत्येकाने कुठला ते तरी एकच सतत महत्त्वाचा समोर प्रश्न आल्या विचारा, कारण एकाने 3-3, 4-4 प्रश्न घेतले तर 70-80 लोक आपल्याला 8 वाजेपर्यंत इथेच मग ते बसायला कसे लागेल. तुम्हाला बोलणार? आम्हाला प्रत्येकाला येस तुम्हाला बोलायचं असतं ना, आता बोला, म्हणून आता मग बोला. सांगितलं मी. बोला मॅडम आता पुन्हा तुम्ही तुम्ही. आलात पुढे, स्वप्नाली मॅम सतत बोलूच बोलायला देत नाही लागले तर कसं दुसऱ्यांना, पण होणार? चान्स द्यायला पाहिजे बोलायला. हा बोला ना स्वप्नाली मॅम. काहीतरी हा, विचारायचं, थँक्यू. प्रश्न तुम्ही खूप विचारायचे छान असतात ना. सांगितलं आणि मलाही 4ही लेवल शिकायचे आहेत, पण त्याची वेळाची कशी काय सांगड होईल ते सांगितलं तर होईल. वेळ आवाज हे, कारण मी पण काहीतरी बिझनेस करते. ओके ओके. मॅडम हॅलो. मोस्टली ही बॅच आपली दुपारची असेल, हा, तरी पण आपण काय करणार आहोत की वर्किंग आणि जे हाऊसवाईफ वगैरे हा. असतील तर एक सांगड घालून आपण सगळ्यांशी एक डिस्कस करून एक टायमिंग ठरवलं जाणार आहे. ठीक आहे. अच्छा, ओके कारण आम्ही बाहेर आताच्या गेलो की बाहेरच, कारण माझं तर ओके. नाही आणि आता मी जी काल बॅच जे सुरू झाली आहे, रेकी आधीच्या बॅचेस कशा होत्या, दुपारी होत्या, संध्याकाळी होत्या, त्या संपत आलेल्या आहेत. आता परवा एक नवीन बॅच सुरू अच्छा झाली, मग तिथे हेच केलं की मोस्टली वर्किंग आहेत, तर लिटरली त्या सगळ्यांसाठी 8 ते 9चं टायमिंग ठेवलंय आपण. 30 ते 35 अच्छा, लोक आहेत. संध्या 8 ते 9चं ओके. टायमिंग, पण सेशन संपायला 9:30 होतात. प्रश्नोत्तरे अँड ऑल असं सगळं. मग त्याच्यामुळे अच्छा त्याच्या अच्छा, पुढच्या बॅचेस आपण ठेवू शकत नाही. एक तर नाही बरोबर आहे. संध्याकाळी नाहीतर किंवा एकदम दुपारी. सकाळी जसा 6चा ऑलरेडीच्या टाइम आहे बॅचेस तसाच तिथे झाला चालू आहेत पाहिजे. ना, आपल्याला तो स्लॉट रिकामाच नाहीये 6च्या पुढचा. ओके ओके. ओके, खूप मॅडम मला बोला. थँक्यू. येस थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू. नेक्स्ट मॅम नेक्स्ट एकच कोण? मॅम एकच प्रश्न. उद्यासाठी किती तुमचे मॅडम किती उद्या प्रश्न आहे? उद्यासाठी किती भरायचे? हॅलो. शक्तिपातचे 151 रुपये भरायचे आहेत मॅम. हा, कसे भरायचे मॅडम? मॅडम फोन पे नंबर मी ना शक्तिपाताबद्दलची माहिती मी ग्रुपवरती देईन. ठीक आहे. नंबर हो देईन. हो हो किती फीज हो. आहे ते पण देईन. ठीक आहे. आणि मॅम तुमच्या एकच ग्रुपची प्रश्न. पण नेक्स्ट माहिती सेकंड सांगा रिव्ह्यू. मॅडम. मॅडम हे ना ऑफ झालं होतं खूप, त्याच्यामुळे मला काहीच कळलं नाही. हा ओके ठीक. ओके. तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या. ठीक आहे. हो. मी म्यूट करते तुम्हाला, फक्त हँड रेस करा. हँड रेस करा आणि बोला. ओके. मॅम एकच प्रश्न आहे. येस रिअलमी कोण आहे? हा बोला मॅम. बोला बोला शीतल मॅम. मॅम माझ्या मैत्रिणींना 2 वर्षापूर्वी घेतलेली आहे अटेन्मेंट, तिचं फर्स्ट लेवल झालेलं आहे, तर ती आता परत घेऊ शकते का? म्हणजे तिला तेच विचारायचं होतं. अटेन्मेंट मॅडम सारखी नसते घ्यायची. एकदा घेतली ना त्यांना प्रॅक्टिस करायला सांगा रेकीची. ठीक आहे. पण मग सतत मास्टर्स नाही केले तिने, मास्टर्स नाही केले, फक्त फर्स्ट लेवल झालीये. ओके. नाही मग त्यांना रेकीची तरी पण प्रॅक्टिस करायला सांगा. मास्टर लेवल केल्यानंतर मास्टर लेवलची अटेन्मेंट मिळेल त्यांना. लेवल नाही मग 1ची तेच म्हणजे ऑलरेडी मग ती आता सेकंड लेवल पासूनची हे घ्यायला घेऊ हो हो शकते का? म्हणजे ऍडमिशन हो आता हो असं येस येस फक्त मॅम. फर्स्ट लेवल झालीये. हा चालेल. हॅलो मॅडम, 55चे पैसे 151 रुपये आज भरायचे काय? हो हो हॅलो मॅडम, मॅडम. मी ग्रुपवरती देते ते. ग्रुपवरती सांगते मी सगळं. नंबर पण देते, बरोबर. किती रुपये भरायचे ते पण देते. ठीक आहे. ओके मॅडम, तुमचा ओके. रेंजचा थँक्यू. काहीतरी प्रॉब्लेम मॅडम असेल. एक नेक्स्ट प्रश्न बघा. आहे, एक प्रश्न आहे मॅडम, एक प्रश्न आहे की 3 लेवल समजा झाल्या असतील आणि अटेन्मेंट दिली असेल, तर तुम्ही दिलेली पण परत चालणार आहे का अटेन्मेंट? चालेल ना मॅडम. प्रॅक्टिस केलेली नसेल तर? प्रॅक्टिस करायला लागेल मॅडम. विदाउट नाही नाही प्रॅक्टिस नाही, अटेन्मेंट कशी देणार? पहिली प्रॅक्टिस झालेली नाहीये, पण आता तुमची नवीन सुरुवात झाली तर चालेल ना? अटेन्मेंट घेतली तरी काय चालेल चालेल प्रॉब्लेम मॅडम. नसतो ना? नाही नाही काय नाही प्रॉब्लेम. ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे, ओके ओके, बघा थँक्यू. सर, फिजिकली हँड उभे करून लोक आहेत. सुजाता मॅम आणि सुनंदा मॅम 1 बाय 1 बोलायचंय. सुजाता मॅम बोला. अनम्यूट करा. तिथे रेड लाईन आहे ती काढा. येस. आवाज येत नाहीये मॅडम. ऑडिओवरची रेड लाईन काढा, तिथे क्लिक करा. सुनंदा मॅम बोला तोपर्यंत. आवाज येत नाहीये. अनम्यूट करा ना मॅडम प्लीज. सॉरी हा तिथे मॅडम, हा आता येतोय. हा बोला. येस मी सुप्रिया मॅडम तुमच्याकडे. आजच जॉईन केलंय, तर ओके. उद्या मी घेऊ शकते का? म्हणजे ते काय म्हणतात, शक्तिपात. शक्तिपाठ. शक्तिपाठ डे 2 बघून घ्या. डे 2चं रेकॉर्डिंग बघून घ्या. ठीक आहे. हा रेकी लेवल 1 उद्या डे मी 2. जॉईन होऊ शकते.
दुसऱ्या दिवसाचं रेकॉर्डिंग उद्या बघून घ्या आणि उद्या नंतर सगळे बाकी 5 दिवसांचे रेकॉर्डिंग बघून घ्या शक्तिपातानंतर. ठीक आहे? हॅलो मॅडम, येतोय उद्या आवाज? join- येतोय मॅडम, बोला सुजाता मॅम. आपण आहाराविषयी काही सांगणार होतात ना? आहाराबद्दल हा मॅडम हा कालच सांगितलं ना. नाही, झालं नाही काल. कोणी म्हणालात तुम्ही, पण सांगितलं? काही सांगितलं नाही. रेफरन्स काय होता? तुम्ही परवा बोललेलात आहाराविषयी सांगते म्हणून, पण काल पण विषय तेच ना. झाला नाही तो. रेकीच्या बाबत आहार काय असावा? आहार मग तेच ना की आहार तुमचं मी चक्रासंबंधी सांगितलं होतं आय थिंक. येस ना. त्या त्या कलरच्या पालेभाज्या आणि फळं खायची आहेत. अच्छा, हे एवढं. काय सांगून दिलंय मॅडम. हो. ओके, येस. ठीक आहे. मला वाटलं विशेष काय. नाही, सुप्रिया मॅम बोला. मॅडम सुप्रिया मॅडम. हा मास्टरचा एक महिन्याचाच असेल का मास्टरचा? हो, 25 ते 30 दिवसांचा कोर्स आहे. या बॅच झाल्यानंतर तुम्हाला दुसरी बॅच करायची असेल रिपीट करू शकता. त्याला तुम्हाला कुठलीही फी नाहीये. आणि त्याचसोबत तुम्हाला रेकॉर्डिंग लाईफ टाइम साठी असणार आहे. डेली रेकॉर्डिंग मिळतील. तुम्हाला रिव्हिजन पण करता येईल, प्रॅक्टिस करता येईल. आठवड्याला फॉलोअप सेशन एक असणार आहे, रिव्हिजनचं सेशन. आणि तुम्ही 4 वर्षांनी सुद्धा तुम्हाला ते रेकॉर्डिंग बघता येतील. ठीक आहे? मॅडम नेक्स्ट मला कोण आहे? पुन्हा येस मॅम. उद्या मी जॉईन होऊ का नको? मी लिहिते दोन लेवलचं हे मी करते, बघणार आहे व्हिडिओ. मग उद्या मी उद्या जॉईन होऊ का नको? होऊ शकता मॅडम, होऊ शकता. डे 2 चा व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे खाली? ओके, एक सेकंड मी चॅट मध्ये बघते. पिरियड असेल तर चालेल मॅडम, काहीच प्रॉब्लेम नाहीये. एप्रिलमध्ये लग्न आहे आमच्या घरचं, तर मास्टर करताना vacancy असेल तर परत मी जॉईन करू शकते का? काय किती दिवस मॅडम नसणार आहे? एप्रिलमध्ये 24, 25, 26, 27. चालेल मॅडम, काही प्रॉब्लेम नाहीये. आपलं फॉलोअप सेशन असताना वीकली 2-3 दिवस नसाल तर चालेल, पण 15-20 दिवस तुम्ही नाहीये तर मग तसं नाही चालणार. 2-4 दिवस काही हरकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट. हॅलो मॅम, Yes, एक बोला. करायचंय मला. नाव सांगा आणि बोलायचंय. तुमचं नाव काय मॅडम? मनीषा मोबाईल नंबर टाकळकर. टाका. हा? मी मनीषा मनीषा. टाकळकर. ओके ओके, बोला. मनीषा टाकळकर. येस, बोला. संभाजीनगरमध्ये घेणार आहे का मॅम तुम्ही क्लास? संभाजीनगरमध्ये खूप लांब आहे मॅडम. आपण ऑफलाईन तेव्हा प्लॅन करू. 4 दिवसांचा रेकी लेवल 1चा. मास्टर लेवल कुठेच ऑफलाईन नाही देणार आहे आपण. ठीक आहे? लेवल 1 मिळेल, लेवल 2 नाही. येस शांभवी मॅम, थँक्यू. चलो, सगळ्यांचे प्रश्नोत्तरे झालेत. आता ग्रुपवरती मी माझा फोन पे नंबर मॅम, रेकी लेवल. एक प्रश्न विचारायचे मॅम. एक प्रश्न बोला. विचारायचा मला की तुम्ही कलर्स बद्दल बोललेले की मी म्हणजे असं आता एवढ्या सगळ्यांमध्ये महिलांमध्ये हे करतायत की कलर्स, मग वारानुसार कलर्स घालायचे का? तुम्ही जे म्हणाले कलर आपण वारंवार नाही, तुमचं जे चक्र तुम्हाला ब्लॉक वाटतंय ना त्या चक्राशी रिलेटेड जो कलर आहे तो वापरायला जास्तीत जास्त चालू करा. ठीक आहे? 7 कलर असे नाही वापरायचे ना? आपले चक्र कुठे कुठे तुम्हाला वाटतंय एनर्जी ब्लॉक आहे ते ते कलर वापरा. ओके, असं काही नाहीये. चलो, कोण? वासंती मॅडम हा फोनवर बोलू शकता मॅडम, फक्त आत्ता नाही 9 पर्यंत. उद्या तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे? किती वाजेपर्यंत तुम्हाला कॉल करू शकते मॅडम? उद्या सकाळी 10-11 वाजता करा. 10 ते 12च्या चालेल मध्ये. मला. फोन नंबर तुमचा मॅडम? ऑफिस नंबर दिला ना मग, अशी ग्रुपवरती देते मी. ठीक आहे? ग्रुप ऍडमिन मध्ये बघा, तिथे असेल. थँक्यू पण सो तुम्ही मच. बोलणार नव्हे मॅडम? हा, तुम्ही बोलणार नव्हे मॅडम? येस येस मॅडम. ठीक आहे? ओके. चलो, सेशनाचं थांबूया. जे जे शक्तिपाताला आहेत उद्या 6 वाजता उठायचंय, बसायचे रेकीला कॉल करून प्रोटेक्शन शील्ड घेऊन. विसरायचं नाहीये. गजर आत्ताच लावून ठेवा 5चा. ठीक आहे? विसरायला नको पुन्हा. आणि मी ग्रुपवरती पण तुम्हाला. येस, एक मिनिट मॅडम, मला घरात सगळे काय म्हणतात माहितीये? 4 वाजले की मी कुठे असेल तिथून पळून येते आता मॅडम. होय का? पळून येते आता. मला भेटायचंय, सगळ्यांची भेटायचंय. सगळेजण मला भेटतात, बोलतात, बरं वाटतंय सगळ्यांच्या बरोबर. त्यात तुम्ही पण भेटताय बघा, एंजल असल्यासारखं वाटतंय मॅडम मला. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. मॅडमचा आवाज खूप छान आहे. मॅडमचा आवाज खूप छान आहे. एकच विचारायचं होतं मला की मॅडम उद्याच्या तुमचा आवाज खूप शक्तिपाताची छान आहे. टायमिंगची लिंक आहे ना, तर ती कुठे भेटेल? काय म्हटलात? उद्या जो शक्तिपात होणार आहे ना त्याची लिंक आपल्या ग्रुपवरच भेटेल का?
कशी भेटणार ती? ग्रुपवरच मिळेल, ग्रुपवरच मिळेल. फक्त मी तिथे ज्यांनी पे केलं ते त्यांनी जॉईन करायची ती लिंक. ओके, आणि हा तिथे ठीक आहे मला चालेल. कळतं. ओके, ज्यांनी पे केलं त्यांनीच फक्त जॉईन करायचंय. ओके, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. रेकॉर्डिंग नंतर बघून घ्या, अपलोड केलं जाईल. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू मॅम.